हिंदू स्वरूप आत्मा परम पिता की मैं संतान, ज्योति स्वरूप आत्मा शांत स्वरूप शक्ति स्वरूप प्रेम स्वरूप में आत्मा दीप में जैसे ज्योति है, सीप में जैसे मोती है, अंबर में जैसे तारे, फूलों में खुशबू होती है, बेफुटे बीच में विराजमान, रूप अनूप में आत्मा परम पिता की मैं संतान, ज्योति स्वरूप में आत्मा शांत स्वरूप शक्ति स्वरूप प्रेम स्वरूप में आत्मा देह नहीं मैं देही हूँ, तन के गृह में गेही हूँ, शिव की प्यारी तन से न्यारी आत्मा सभी की स्नेही हूँ, दिव्य गुणों की मैं हूँ खान, दिव्य स्वरूप में आत्मा परम पिता की मैं संतान, ज्योति स्वरूप में आत्मा शांत स्वरूप शक्ति स्वरूप प्रेम स्वरूप में आत्मा ब्रह्म से मैं अवतार लिए, देह का मैं आधार लिए, सृष्टि मंच पर अभिनय करती मैंने जन्म कई बार लिए, साथी मेरा सर्व शक्तिमान ज्ञान स्वरूप में आत्मा परम पिता की मैं संतान, ज्योति स्वरूप में आत्मा शांत स्वरूप शक्ति स्वरूप प्रेम स्वरूप में आत्मा पवित्र स्वरूप सुख स्वरूप आनंद रूप में आत्मा आत्मा हूँ शांत स्वरूप शक्ति स्वरूप प्रेम स्वरूप में आत्मा ओम शांती। आता आपण पाहूया, आज आपल्या बाबांनी आपल्याला मराठी मुलीमधून काय अमृत वाणी, काय अमृताप्रमाणे शिक्षा, जे म्हटलं जातं की पारस एक असा दगड आहे जो लोखंडाला लावल्यानंतर लोखंड सोन्यामध्ये परिवर्तित होत असतं. म्हणजे
याचाच अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्याला पारसनाथ पारसनाथ म्हणजे शिव परमपिता शिव परमपिता परमात्म्याच्या जेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये शिव परमपिता परमात्म्याचा संगती त्याची आठवण आणि त्याचं ज्ञान जेव्हा मनुष्याला प्राप्त होईल तेव्हा त्याला म्हटलं जातं की परमपिता परमात्मा पारस परमपिता परमात्माच परमपिता परमात्मा चा सगळ्यांचा पिता आहे आणि परमपिता परमात्म्यालाच अमरनाथ म्हटलं जातं. त्याचाच अर्थ जेव्हा आपली बुद्धी मनुष्याची तामसिक होत असते, ताम्र वृत्ती म्हणा विकारी वृत्ती ज्याच्यामध्ये काम, लोभ, मोह, अहंकार, मद, माया आणि कमजोरी असतात, नकारात्मकता, भय, आलस्य, बदलेची भावना, निंदा असतो, निंदेचा भाव, अशा ज्या गोष्टी मनामध्ये मनोवृत्तीमध्ये असतात तेव्हा त्या मनोवृत्तीला तामसिक वृत्ती म्हटलं जातं. ज्याच्यामुळे ज्या वृत्तीच्या वश होऊन आपण जे कर्म करतो त्या कर्मांना विकर्म म्हटलं जातं. विकर्म म्हणजे वाईट कर्म ज्याच्यामुळे मला त्रासच येणार आहे. म्हणूनसाठी परमपिता परमात्म्याचं जेव्हा माणसाच्या बुद्धीमध्ये त्याच्या ज्ञानाचा स्पर्श होईल, त्याची ओळख होईल, तेव्हा त्या परिस्थितीला, त्या घटनेला, त्या योगाला आपण हीरक युग म्हणत असतो आणि परमपिता परमात्माही तेच सांगतायत. म्हणूनसाठी ही मुरली आहे ते आम्हा आत्म्यांच्यासाठी, मनुष्य आत्म्यांच्यासाठी, जीव आत्म्यांच्यासाठी, त्या शरीरामध्ये बसलेली आत्मशक्तीसाठी अमृत आहे. म्हणूनसाठी म्हटलं जातं की पारस एक असा दगड असा कमालीचा धातू आहे पारस की जे लोखंडाला स्पर्श केल्यानंतर पारस पत्थरणी पारस अशा नावाच्या दगडाने जर लोखंडाला स्पर्श केलं तर काय होतं? लोखंडाचं सोनं होतं. लोखंड म्हणजे ताम्र, तामसिक वृत्ती, तमोप्रधानता. तर म्हणूनसाठी आम्ही म्हटलं की परमपिता परमात्म्याची जी रोज ज्ञान मुरली, सत्य ज्ञानाचं जे वाचन केलं जातं, जे अभ्यास केला जातो आणि जे परमपिता परमात्म्याने ब्रह्मा बाबाच्या शरीराचा आधार घेऊन त्याच्या वाणीमधून जे सत्य ज्ञान ऐकवलेलं आहे त्याला म्हटलं जातं मुरली. मुरली म्हणजे मनाला आनंद देणारी गोष्ट आणि तो आनंद असा आहे, ती सुख शांती समाधान असं आहे ते बाहेर नाही मिळत आहे. मुरली म्हणजे आमचं दुःख हरणारी आणि आम्हाला सद्गतीच्या आणि बुद्धीचं आणि भाग्याचं विधान देऊन शक्ती देणारं ज्ञान म्हणजे परमपिताच्या परमात्माच्या वाणीमधून प्रकट झालेलं सत्य ज्ञान म्हणजे मुरली. म्हणूनसाठी आजच्या मुरलीमध्ये आपण पाहत आहोत की परमपिता परमात्मा शिव बाबांनी आपणाला काय दिलेलं आहे आजचा अमृत मुरलीच्या रूपाने. तर आजची मुरली आहे 22/5/21 प्रातः मुरली. ओम शांती. बाप दादा बाबा परमपिता परमात्मा शिव, पण परमपिता परमात्मा निराकार असल्यामुळे तो आपल्याशी कसा बोलणार आणि आपण त्याने दिलेले सत्य ज्ञान, सतबुद्धी कसं ऐकणार? कारण आपण सगळे आत्म्यांच्या मध्ये आता कानाने ऐकण्या इतकी शक्ती उरलेली आहे. पहिलं आपण ऐकत होतो ना, पहिलं आपण समजत होतो की ऋषी मुनी, समर्थ, महंत कसे होते? अंतर्ज्ञानी होते किंवा दिव्य बुद्धी होती त्यांच्याकडे.
त्यांना समजत होतं पुढे काय होणार आहे. पण आता आपली मनाची अवस्था काय झालेली आहे, सगळ्यांच्या फक्त ऐकून समजण्या इतकंच आत्म्यामध्ये शक्ती उरलेली आहे. म्हणून साठी आपल्याला इतरांच्या मनामध्ये काय चाललंय तेही ॲक्युरेट ओळखता येत नाही. मग परमपिता परमात्म्याचं मन आणि त्याची शिक्षा आपण कशी ओळखणार? म्हणून साठी परमपिता परमात्मा माणसाच्या मना ब्रह्मा बाबांच्या शरीराचा आधार घेऊन त्याच्या वाणीमधून आपल्याला हे ज्ञान देत असतात. म्हणून साठी परमपिता परमात्म्याचं अनोखं ज्ञान, नवीन ज्ञान हे प्रथम ब्रह्मा बाबाच्या बुद्धीला अवगत होत असतं. त्याने समजतं. ब्रह्मा बाबांचं शरीराचं नाव प्रथम आहे दादा लेखराज. ज्या प्रकारे आमच्या शरीराचं एक साधारण सामान्य नाव आहे ना, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय टायटल मिळालेलं आहे? ब्रह्मा कुमार कुमारी, शॉर्टमध्ये BK. हे मिळालेलं टायटल आहे आमच्या अभ्यासामुळे. आपण जो हा कोर्स करतो आणि हे ज्ञान समजायचा प्रयत्न करतो, तर ह्याला म्हणतात ब्रह्मा कुमार कुमारी. त्याचप्रमाणे दादा लेखराजांच्या शरीरामध्ये जेव्हा परमपिता परमात्मा प्रवेश करतो, ज्ञान देण्यासाठी माझ्या तोंडातून ज्ञान हा शब्द येतो, कारण मला हिंदी बोलण्याची जास्त सवय आहे आणि हिंदीमध्ये ज्ञानाला ज्ञान म्हणतात आणि मराठीमध्ये ज्ञान म्हणतात, हिंदीमध्ये ज्ञान म्हणतात. त्याच्यामुळे तो माझ्या तोंडामध्ये शब्द येईल, तर ते मला समजून घ्या. म्हणून साठी परमपिता परमात्म्याची मुगली आपण पाहत होतो. तर परमपिता परमात्मा ब्रह्माच्या शरीरामध्ये म्हणजे दादा लेकराजांच्या शरीरामध्ये येतात आणि ते त्यांच्या मुखाद्वारे हे ज्ञान देतात. म्हणून साठी त्यांना दादा म्हटलं जातं. दादा म्हणजे आपला मोठा भाऊ, ज्यांनी प्रथम परमपिता परमात्म्याला आपल्या दिव्य बुद्धीने ओळखलं. म्हणून साठी परमपिता परमात्मा आपल्याला काय सांगतोय? ओम शांती. बाप दादांच्याकडून. बाप म्हणजे परमपिता परमात्मा आणि दादा म्हणजे ब्रह्मा बाबा. ज्याप्रमाणे आपण पाहतो शिवलिंगाच्या समोर किंवा मंदिराच्या बाहेर नंदी असते. नंदी म्हणजे पुरुषाचं प्रतीक, मेलचं प्रतीक, आणि ज्याचा आधार घेऊन शिव परमपिता परमात्मा आपल्याला ज्ञान देण्यासाठी या धर्तीवरती येतात. कारण शिव परमपिता परमात्मा जन्म मृत्यूच्या परे आहेत. तो शरीर नाही घेत आहे, नाहीतर शरीर घेतलं तर त्यालाही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागेल आणि मग कोण कुणाची सद्गती करणार हा मोठा प्रश्न होऊन जाईल. म्हणजे जीवनाचा खेळच सगळा बदलून जाऊ शकतो. त्यासाठी शिवलिंगाच्या मंदिराच्या समोर आपण नेहमी नंदीला पाहतो. नंदी म्हणजेच ब्रह्मदेवाचं प्रतीक. आणि भक्तीमध्ये का आहे असं? शिवलिंग असं का आहे? त्याला 3 रेखा का आहेत? त्याच्यामध्ये डोळा का आहे? त्याच्यावरती पाण्याची चोटी म्हणजे नेहमी टपकती धार का ठेवतात? अशा अनेक गोष्टी तुम्हाला अवगत होतील. कधी? जेव्हा तुम्ही सहज राजयोग मेडिटेशनचा 7 दिवसाचा कोर्स कराल. प्राथमिक ज्ञान जेव्हा तुम्ही घ्याल, ते मिळतं प्रत्येक ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये, सेवा केंद्रांच्या मध्ये ते ज्ञान मोफत उपलब्ध आहे. फ्री ऑफ कॉस्ट. काही पैसे द्यावे लागत नाही. फक्त तुमचा 1 तासाचा वेळ द्यावा लागतो. तर हे अनोखं ज्ञान, नवीन दुनियेचं ज्ञान आणि स्वर्गपद कसं प्राप्त करायचं आणि सतयुगामध्ये कसं जायचं आणि काय या दुनियेला कलियुग म्हणतात, काय इथे इतकं दुःख आहे माणसाला, काय इथे माणसाच्या पाठी काळ लागलेला आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होतात आणि मग कुठेतरी अनुभवायला लागतो खरोखर आमची वाटचाल जीवनाचा गाडा चालत असताना, मग आम्ही कितीही सामान्य असू दे, कुणी असू दे, त्या परमपिताकडून सद्गतीचं आणि सतमार्गाची वाटचाल सुरू होते आणि जाणवायला लागतं खरोखर तो भाग्यविधाता माझं भाग्य बनवत आहे. मला भाग्य बनवण्यासाठी मदत करत आहे, शक्ती देत आहे. त्याला शक्तिदाता म्हटलं जातं ना. म्हणून साठी बाप दादा म्हटलं जातं. हे कधी समजतं? जेव्हा आपण सहज राजयोगाचा मेडिटेशन कोर्स करू 7 दिवसाचा. फक्त 1 तास रोज दिला जातो आणि तोही तुमच्या सवडीनुसार, तुमच्या वेळेनुसार उपलब्ध आहे. तर कुठल्याही आपल्या जवळच्या ब्रह्मकुमारी सेंटरशी संपर्क साधून ह्या कोर्सात हे कोर्स करून घ्यावा
अशी आमची तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि तो कोर्स फ्री मध्ये आणि ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. तर आपण आता पाहूया आपले बाप-दादा मधुबन मधून आपल्याला काय अमृताचा संदेश देत आहेत. तर बाबा सांगतात, गोड मुलांनो, आपले सर्व काही ईश्वरी सेवेमध्ये तुम्ही सफल करू शकता. सफल म्हणजे वाढवणं, सद्गतीला लावणं. आपल्याकडे ज्या विनाशी गोष्टी आहेत, काय आहे आपल्याकडे? तन, मन, धन आणि मनसा, वाचा, कर्मणाची शक्ती आत्म्याकडे आहे. आपल्याकडे हे परमेश्वराने प्रकृतीने दिलेलं शरीर आहे. त्याला आपण सत्कार्यामध्ये लावू शकतो. तन, मन, धन आणि हे मन आहे, जे आता ज्याही परिस्थितीमध्ये असेल, कुणाचं मन दुःखी असेल, कुणाचं उदासी असेल, कुणाचं सद्भावनेने भरलेलं असेल, कुणाचं मन निस्वार्थी भावाने भरलेलं असेल, कुणाच्या मनाला आता सद्गती, सद्बुद्धीची भूक असेल, त्याला त्याची प्राप्ती करायची असेल, कुणाला मुक्ती, जीवनमुक्ती पाहिजे असेल, असं मन आणि ह्या गोष्टी ईश्वरी सेवेमध्ये आपल्याला सफल करायचे आहेत. निष्फळ नाही करायचं त्याच्यामध्ये. म्हणून तन, मन, धन आणि धन आपण जे अतोरात कष्ट करून आपण जे धन कमवत असतो, पैसा कमवत असतो, त्याचा आपण कसं सफल करावं? कारण जेव्हा आपत्ती येते आणि जेव्हा मनुष्य हे शरीर सोडून जातो, प्राण निघून जातो, तेव्हा आपण कमवलेलं धन इथेच राहणार आहे. आज माझं आहे, उद्या ते दुसऱ्याचं होणार आहे. म्हणून त्याला योग्य कार्यामध्ये लावून त्यालाही आपण निष्फळ न घालवता सफळ करू शकतो. सफळ म्हणजे आपण तन, मन, धन जेव्हा वापरून सत्कार्य करू, तेव्हा त्याच्यामधून जे पुण्य निर्माण होणार आहे, त्याच्यामधून जे आपल्याला दुआ प्राप्त होणार आहेत, आशीर्वाद सगळ्यांचे, ते मात्र आपण आत्म्याबरोबर सदाही भाग्याच्या रूपाने आपल्या आत्म्याबरोबर जाणार आहे. म्हणून परमपिता परमात्मा आपले शिवबाबा आपल्याला सांगतात, आपलं सर्व काही ईश्वरी सेवेमध्ये सफल करा आणि काय करा? भविष्य बनवा. म्हणजे स्वर्गपदासाठी तुम्ही तुमच्याकडे जे आहे विनाशी तन, मन, धन हे सगळं तुम्ही सत्कार्यामध्ये लावा आणि त्याला सफल करा. निष्फळ होण्यापासून वाचवा, विनाश होण्यापासून वाचवा. म्हणून परमपिता परमात्मा आपल्याला सांगतायत, हे गोड मुलांनो, तुमचं सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये सफल करा, भविष्य बनवा. कारण काळ प्रत्येकाच्या समोर उभा आहे. मृत्यू कधीही येऊ शकतो. काळ आपल्याला कधीही घेऊन जाऊ शकतो. कारण हे आहे कलियुग. हे सतयुग नाहीये. हे कलियुग आहे. काळ आपल्या डोक्यावरती उभा आहे. कुणालाही माहिती नाहीये कुठल्या क्षणी शरीर सोडायचं आहे. म्हणून परमपिता परमात्मा आपल्या आत्म्यांचं सदा कल्याण करणारा, आपल्याला सद्गती आणि देवपद म्हणजे स्वर्गपद देणारा परमपिता परमात्मा बाबा, शिवबाबा म्हणतायत, मुलानं तुमचं सगळं वेळेमध्ये सफल करा. तुमच्या श्वासांचा खजाना संपण्याच्या अगोदर तुमच्याकडे असलेली विनाशी संपत्तीला निष्फळ जाऊ देऊ नका. आणि परमपिता परमात्मा परत आपल्याला प्रश्नाच्या रूपाने मुरलीमध्ये सांगत आहेत, ज्ञान ऐकून पण मुलामध्ये त्याची धारणा असं करावं का वाटत नाही? तर बाबा उत्तरामध्ये सांगतात, कारण विचार सागर मंथनच करत नाहीत. ज्या प्रकारे आपल्याला सत्संगामध्ये सवय लागलेली आहे, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे जे ऐकलं, ज्याची वाहवा केली, आपण सत्संगामध्ये, कथा कीर्तनामध्ये सुद्धा किती प्रभावित होत असतो, किती खुश होत असतो. आणि जेव्हा चांगल्या गोष्टी ऐकतो, तेव्हा खरोखर मनामध्ये संकल्प येतो की नाही, हा मलाही असंच करायचे आणि मलाही असंच वागायचे, मलाही चांगलं बनायचे, चांगलं मनुष्य बनवायचंय, मला भाग्य बनायचं, असा विचार येतो की नाही. आणि त्या सत्संगामधून उठलं, ते कथा कीर्तन संपलं आणि परत कार्यव्यवहारामध्ये गेलं, कर्मक्षेत्रामध्ये गेलं की तसंच होईल, तसंच बनतो आपण. तसाच स्वभाव, तसेच संस्कार. तर त्याच्यासाठी परमपिता परमात्मा शिवबाबा आपल्याला प्रश्नामध्ये विचारतायत, की इतकं सत्य ज्ञान ऐकून आणि आता ही मुरली ऐकल्यानंतर अशीच अवस्था का होत आहे मुलांची? मुलांच्या मध्ये अजून परिवर्तन
जे मला करायचंय, जो माझा विचार आहे तसं मी का नाही करू शकत आहे अजून? तर बाबाने आज प्रश्न विचारलेला आहे. ज्ञान ऐकून सुद्धा मुलांच्या मध्ये त्या त्या ज्ञानाची धारणा का होत नाहीये? तर बाबा उत्तरामध्ये सांगतात, कारण विचार सागर मंथनच करत नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या त्याला परत एकदा बुद्धीमध्ये आणून त्याच्यावरती विचार सागर मंथन केला पाहिजे. म्हणजे अभ्यास केला पाहिजे. ज्या प्रकारे मुलं स्कूलमध्ये जातात आणि विद्यालयामध्ये गेल्यानंतर मुलांनी काय शिकलं क्लासमध्ये, त्याचा जर त्याने अभ्यास केला नाही, होमवर्कच नाही केला, त्याला समजून त्याचं पाठांतर नाही केलं, ते मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्नच नाही केला, तर त्या मुलांना परीक्षेला सामोरं जाता येईल का? किंवा त्यांनी जे ठरवलं ते त्यांना उचित लक्ष्य प्राप्त करता येईल का? तर अभ्यास जरुरी आहे ना. त्याच्यासाठी परमपिता परमात्मा सांगतात, की तुम्ही आता ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये सद्गतीचा अभ्यास करत आहात. तर जे तुम्ही ऐकता त्याच्यावरती परत एकदा चिंतन करायला पाहिजे. ज्याप्रमाणे बघा, गायी आपली शेतामध्ये दिवसभर चरत असते आणि एकदा शांत बसली, की कसं ते अन्न असतं ते उगारत असते, उगाळी करत असते. आपण त्याला काय म्हणतो, की रवत करत आहे. आपण म्हणतो ना, गायी रवत करत बसलेली आहे. रवत म्हणजे जे तिने खाल्लेलं आहे दिवसभरामध्ये, ती परत तोंडामध्ये आणते आणि त्याला अजून व्यवस्थित अ, अ, त्याच्यामध्ये पाचक रस म्हणजे लाळ मिसळवते आणि ते भोजन तिने खाल्लेला तो चारा परत एकदा शरीरासाठी संपूर्णरीत्या कसा फायद्याचा होईल, वेस्ट पदार्थामध्ये न जाता, तिच्या शेणामध्ये तो न जाता, तिच्या शरीरासाठी त्याचा कसा उपयोग होईल, त्याच्यासाठी ती परत त्याला रवत करत असते, उगाळी करत असते. त्याप्रकारे परमपिता परमात्मा सांगतात, तुम्ही जे ज्ञान ज्ञान ऐकता, ते तुम्ही परत विचारामध्ये आणा आणि ह्याच्यातलं मला आता काय वापरायचंय, हे मला माझ्या जीवनामध्ये कसं ते ज्ञान घेऊन यायचंय, प्रॅक्टिकल जीवनामध्ये, माझ्या समजमध्ये, माझ्या भावनेमध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या कर्मामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, ते ज्ञान कसं आणायचंय? ते मुलं करत नाहीत म्हणून साठी ऐकतात. आणि बाबाने खूप चांगलं सांगितलं. बाबाने आज मुरली खूप उत्तम चालवली. इतकी सुंदर मुरली होती, की काय सांगायचं. इतकं मनाला आनंद वाटला असं आपण म्हणतो. पण नंतर आपल्याला ते परत परिवर्तन करण्यामध्ये का शक्ती येत नाही? त्याचं बाबा आज रहस्य सांगतात, की मुलं काय करतात, हे सत्य ज्ञान ऐकतात सुद्धा आणि परत त्याचं चिंतन नाहीत करत, मंथन नाहीत करत. म्हणून साठी त्यांना परिवर्तनाचा अनुभव होत नाही. म्हणून साठी बाबा उत्तरामध्ये सांगतात, कारण विचार सागर मंथनच करत नाहीयेत. बुद्धी, देह आणि देहाच्या संबंधामध्ये बुद्धी अशी सदोदित फिरत राहते. अडकून पडलेली आहे आणि त्याला आपण म्हणतोही मायाजाळ. आपल्याकडे किती म्हणतात वरचेवर. काय करणार? मायाजाळ आहे ना, सगळं करायला लागतंय. तर मायाचं जाळ आहे, हे जर आपल्याला समजलेलं आहे, तर या जाळीमधून आपण स्वतःचं आणि सगळ्यांना नको का सोडवायला? म्हणून साठी बाबा सांगतात, बुद्धी, देह आणि देहाच्या संबंधामध्ये अडकलेले आहे. प्रथम जेव्हा बुद्धीतून मोह निघेल, विनाशी गोष्टींचा मोह म्हणजे माझं, 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 मी आणि माझं, मी असा, मी तसा, हे माझं आहे, मुलं माझी आहेत, हे शरीर माझं आहे, माझंच सगळं चांगलं आहे. मी हा जो भाव आहे, तो आपल्याला सत्य ज्ञान बुद्धीमध्ये टिकून देत नाही, असं बाबांना सांगायचंय. तर परमपिता परमात्मा शिवबाबा आपल्याला गोड मुरलीमधून आज सांगतायत, प्रथम जेव्हा बुद्धीतून मोह निघेल, तेव्हा तुमच्यामध्ये सत्य ज्ञानाची धारणा होईल. संस्कार परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. म्हणजे मोह अशी गोष्ट आहे, जी एकदम मनुष्याला माकडासारखी बनवते. माकडाची वृत्ती कशी असते? त्या माकडामध्ये अतिमोह आणि अतिलोभ दिसून येतो. म्हणून साठी बाबा पण सांगतायत, तुम्हाला सद्गती करायची असेल, तर माकडाप्रमाणे असणारा तुमची वृत्ती जेव्हा काही धारणा होईल या ज्ञानाची, जे एकदम माकडासारखे मनोवृत्तीला ओळखून तिला परिवर्तित करतील, तेव्हा तुमच्यामध्ये सतज्ञानाची धारणा होईल लागेल. ते तुमच्या स्वभावामध्ये, संस्कारामध्ये आणि तुमच्या कर्मामध्ये येईल आणि ते तुम्हालाच प्रथम सुख प्राप्ती होईल. आपल्या मनामध्ये जेव्हा शक्ती, शांती यायला लागते, तेव्हा प्रथम आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. आपलं शरीर कितीतरी आजारांच्या मधून मुक्त होत असतं. आपल्या शरीरामध्ये जे विषारी पदार्थ, द्रव्य अ, तयार होत असतात. जेव्हा आपण नकारात्मक होतो,
जेव्हा आपण कामी, क्रोधी, कपटी, छल आणि ईर्ष्याच्या भावनामध्ये असतो, द्वेषाच्या भावनामध्ये असतो किंवा आपण बदल्याची भावनामध्ये निर्माण करत असतो मनामध्ये, हृदयामध्ये, तेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन म्हटलं जातं त्याला, म्हणजे विषारी पदार्थ निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना, त्रासाला सामोरं जावं लागतं. विशेषतः आपल्या पाठी आजार आणि दुःख येतात त्याला दुसरीही खूप कारणं आहेत. कर्म, अकर्म, सुकर्म. पण आपल्या मनाची, बुद्धीचा, विचाराचा पण त्याच्यावरती सदोदित प्रभाव होत असतो. ज्या प्रकारे बघा, आपण जर रागवलं, तर कशी आपली नाडी उत्तेजित होत असते. हृदयाचे ठोके किती वाढतात आणि चेहरा कसा घामाघूम आणि विचित्र होतो. आणि त्याच्याही विरोधामध्ये आपण जेव्हा शांत असतो, खुश असतो, तेव्हा चेहरा कसा असतो? म्हणून साठी फोटो काढताना कसं असतं? कसे म्हणतात, "स्माईल प्लीज." थोडंसं खुश व्हा, थोडंसं हसा. तर ते बाबांना आपल्याला सांगायचंय, की आपल्यामध्ये जे माकडासारखी वृत्ती झालेली मनोवृत्ती विकृती आलेली आहे, त्याच्यामुळे आपण हे सत्य ज्ञान ऐकतो, समजतं, चांगलंही वाटतं, पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणायला त्याला आपल्याला तकलीफ सारखा अनुभव होतो. म्हणून साठी शिवबाबा आपल्याला परत मुरलीमध्ये सांगत आहेत, मुलांनो, त्यामुळे बाबा मुलांना पहिला त्यांचा भक्तीमध्ये केलेला वायदा आठवण करून देतात, की तुम्ही मला भक्तीमध्ये किती वेळा गायन केलं, कीर्तन केलं, भजन केलं आणि सांगितलं, "हे परमेश्वरा, तू जेव्हा भेटशील, तेव्हा आम्ही खरोखर तुझ्यावरती मनबुद्धी लावू आणि या विनाशी संसारामधून आमचं मन खरोखर काढून घेऊ आणि तुला आम्ही ओळखू आणि तुझ्याशीच आम्ही प्रेमाने आणि तुझ्याच आठवणीमध्ये राहू." असं आपण खूप वेळा देवाला आरतीमधून, भजन पूजनमधून गायलेलं आहे. तेच आपल्याला परमपिता परमात्मा आठवण करून देत आहेत. म्हणून म्हणतो ना बघा, "मी खलकामी कपटी मूरख तुझ्या चरणाचा दास." आपण असं आरतीमध्ये म्हणत असतो, की "मी तुझ्या चरणाचा धूळ आहे. मी तुझा दास आहे." तर बाबा तेच आठवण करून देतायत, की तुम्ही माझ्याजवळ तुम्ही मंजूर केलेलं आहे, की तुमच्यामध्ये निर्गुण हारे में कोई गुण नाही. मतलब माझ्यामध्ये काही गुण राहिलेले नाहीयेत. तर परमपिता परमात्मा किंवा ईश्वरा, तू जेव्हा मला प्राप्त होशील, तेव्हा मी तुलाच माझं मनबुद्धी देईन. हे मुलं विसरून गेलेले आहेत. ते बाबा आपल्याला आठवण करून देतायत. तुम्ही मला भक्तीमध्ये काय-काय वचन दिलेलं आहे. पतित पावन सीताराम, ईश्वर आलो तेरो नाम. सबको सद्मती, सद्गती दे भगवान. तर तुझं नाव आहे पतितांना पावन करणारा आणि तू आम्हाला सद्गती द्यायला ये. असं आपण त्याला नेहमी भक्तीमध्ये भाकणा करत असतो, मागत असतो. तर तेच बाबा आठवण करून देतात आणि आजचं गीत चाललेलं आहे, भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला. शिव बाबा हमारा. तो बाबा पुढे आपल्याला मुरलीमध्ये सांगतात, ओम शांती. बाबा मुरलीमध्ये ओम शांती का म्हणतात माहितीये? कारण आपल्या मनाला सवय लागलेली आहे इथे-तिथे फिरायची. बऱ्याच वेळेला मनाला सवय लागलेली आहे, कानाने आपण काहीतरी ऐकत असतो, पण दुसरे विचार आतमध्ये चालू असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही एकाग्र व्हा. तेव्हा तुम्ही मनबुद्धीने कानाने जे आत्मा ऐकणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला खरोखर प्राप्ती होणार आहे. जे आपण म्हटलं जातं, की सत्संगामध्ये पुण्य लागतं. सत्संगामध्ये प्राप्ती होते. तर ती कशी होते? त्याच्यासाठी बाबा सांगतात, ओम शांती. ओम शांती म्हणजे तुमच्या स्वधर्मामध्ये तुम्ही या अगोदर. तुम्ही एकाग्र व्हा आणि तुमच्या मनबुद्धीला सांगा, जे दुसरे विचार येतायत, त्याला सांगा, की आपण हे कार्य, की विचारांना परत पाहूया. आता आपण परमपिता परमात्मा, शिवबाबा, सद्गती दाता, शिवबाबाची जी मुरली ऐकत आहे, म्हणजे जे सत्याचा संग बुद्धीमध्ये करत आहे, ते आता एकाग्रतेने करूया. म्हणून साठी स्वतःला पहिल्यांदा प्रोग्राम द्यायचे ओम शांती म्हणजे मी शांत स्वरूपात्मा, शांत स्वरूपामध्ये टिकून शांती सागरचं लाडलं मुलं असल्यामुळे त्या शांती सागरची शिक्षा एकाग्रतेने ऐकून मी शांतीधाममध्ये उच्च चांगल्या पद्धतीने म्हणजे कर्माचा भोग न भोगता बाबांच्या लाईट मध्ये राहून आपल्या घरी जाण्यासारखंच मी कर्म करू. म्हणून साठी बाबा आपल्याला आठवण करून देतात ओम शांती म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्ही एकाग्र व्हा अगोदर. दुसऱ्या विचारांना थोडा वेळ थांबू दे. थांबवा. हे मन, हे आत्माच करू शकते. म्हणून साठी बाबा सांगतात ओम शांती.
तुम्ही तुमच्या स्वधर्मामध्ये टिका आणि मग कानाने हे बुद्धीमध्ये सत्य परमपिताचं ज्ञान ऐका, तेव्हा तुम्हाला सद्गती सद्बुद्धी जरूर प्राप्त होणार आहे. म्हणून साठी बाबा सांगतात ओम शांती. आणि बाबा आपल्याला पुढे समजवतायत की बाबा मुलांना किती चांगल्या रीतीने हे सांगत असतात, शिकवत असतात. तरी कारण जे बिघडलेले तुमचं मन आहे त्याला सुधारवण्यासाठी शिवपिता हे सगळं ज्ञान सांगत आहे, कृष्ण नाही. कृष्ण देवता आहे आणि परमपिता परमात्मा परमात्मा आहेत, ते ईश्वर आहेत, ते निराकार आहेत ते. तर बाबा आपल्याला सांगतायत गीतेचं भगवान श्रीकृष्ण नाहीये, तो गीतेचा भगवान. गीता म्हणजे जीवनाचं रहस्य. आणि जन्मामधून मृत्यू लोकामधून अमर लोकामध्ये, सत्य लोकामध्ये, स्वर्ग पदेमध्ये कसं पद प्राप्त करायचं त्याचा थोडा बहुत सारांश भगवद्गीतेमध्ये येतो. म्हणून साठी परमपिता परमात्मा सांगतात श्री भगवान वाच जे म्हटलं जातं त्या गीतेमध्ये श्रीकृष्ण त्याचा कॅरेक्टर आहे. श्रीकृष्ण त्याच्यातला हिरो आहे, हिरो ऍक्टर आहे. ज्या प्रकारे जसा मनुष्य निर्मित पिक्चरामध्ये एखादा हिरो असतो, तो मेन असतो, त्याच्याच अवतीभोवती तो पिक्चर आणि तो ड्रामा, ती स्टोरी अशी फिरत असते. त्याच्यापासून सुरुवात होते ड्राम्याला आणि त्याच्याच मध्ये त्याचा अंतही उत्तम होत असतो, त्याच्याच कर्तबगारीवरती. तर हे झालं 3 तासाच्या पिक्चराचं. पण हे जे विश्व नाटक चाललेलं आहे भूमंडलाच्या रंगमंचावरती, जे सतयुगापासूनच कलियुगापर्यंत जे जीवनाचं खेळ चालतो, त्याच्यामध्ये कृष्ण सर्वात उच्च. म्हणजे भगवंताच्या नंतर कोणाचा नंबर असेल तर तो कृष्णाचा आहे या भूगर्भावरती तिन्ही लोकांच्या मध्ये. पण कृष्ण गीतेचा हिरो आहे, ऍक्टर आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं लॉर्ड कृष्ण. आणि गॉड म्हणजे गॉड इज लाईट, गॉड इज ट्रुथ, आणि गॉड इज वन. तर कृष्ण तर एक नाहीये, कृष्ण राधा, राधेशिवाय कृष्ण किती अधुरा आहे. म्हणून साठी गॉड इज वन म्हणजे परमपिता परमात्मा शिव बाबा, ज्याला आपण ज्योतिर्लिंगम मध्ये पुजतो. कारण तो ज्योती आहे ना, म्हणून तो लाईट आहे, म्हणून तो एक आहे. म्हणून साठी कृष्ण आपल्याला सतगती नाही देऊ शकत. म्हणून साठी बाबांना सांगायचे गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाहीये, गीतेचा भगवान मी आहे, परमपिता परमात्मा. पण गीता सगळ्यात पहिल्यांदा समजणार तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे आकर्षण करणारी मनोवृत्ती, आकर्षित मनोवृत्ती. आणि ती किती आकर्षित आहे, त्या बुद्धीला परमपिता परमात्मा ही यूज करतात कृष्णाच्या. म्हणून साठी बाबा सांगतात कृष्ण गीताचा भगवान नाहीये, शिवबाबा आहे रचनाकार, शिवबाबा आहे जनरेटर, ऑपरेटर आणि डेविल को डिस्ट्रॉय करणारा. म्हणून साठी बाबा सांगतात शिवबाबा रचनाकार आहे, कृष्ण त्याची रचना आहे. कृष्णाला सुद्धा परमपिता परमात्माच देवपद देतात, स्वर्गपद देतात. कृष्णाला कृष्ण ही बाबाच बनवतात. ते कसं, ते तुम्हाला 7 दिवसाच्या सहज राजयोग मेडिटेशनच्या कोर्स केल्यानंतर अतिशय उत्तमरित्या अवगत होईल. म्हणून साठी परमपिता परमात्मा सांगतात शिव बाबा रचनाकार आहे, कृष्ण त्याची रचना आहे. स्वर्गाचा वरसा, स्वर्गाचं भाग्य शिवबाबा देतात. स्वर्गाचे रचनाकार शिवबाबा आहेत, कृष्ण नाही. कृष्ण त्याच्यामध्ये राज्यकारभार करण्यासाठी येणारा सगळ्यात पहिला पुरुष. सतयुगामध्ये येण्याचा अधिकार या धर्तीवरती, सुखाची धरती, देवभूमी, स्वर्गामध्ये प्रथम कुणाचं पाऊल लागेल तर ते कृष्णाचे. इतका मोठा कृष्ण आहे, परंतु तो सद्गती दाता नाहीये, तो आत्म्याचा पिता परमात्मा नाहीये. तो कृष्ण जरूर आहे, श्याम सुंदर आहे, तो लक्ष्मी नारायण आहे, विष्णू आहे, पण तो परमपिता परमात्मा नाहीये. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर परमपिता परमात्मा आपल्याला सांगताय की हीच भारताकडून ही मोठी चुकीची समजूत ठरलेली आहे, चुकीची समजूत केलेली आहे की कृष्ण ही परमपिता आहे. कृष्ण परमपिता नाहीये, कृष्ण परमपिताचं अतिशय लाडकं मूल आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर
परमपित्याला या धर्तीवरती आल्यानंतर प्रथम कुठल्या मनुष्य आत्म्याची आठवण होत असेल देवात्म्याची, तर तो आहे कृष्ण. कृष्ण नेक्स्ट टू गॉड आहे, पण कृष्ण लॉर्ड आहे, गॉड नाहीये. हे परमपित्या परमात्म्याला सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळे बाबा म्हणतात की भारतवासियांच्याकडून ही मोठी चूक झालेली आहे की परमपित्याला विसरलेले आहेत आणि परमपित्याची रचनेला या आठवण करत आहेत. त्याच्यामुळे सुख शांतीची शक्ती जी प्राप्त व्हायला पाहिजे आत्म्याच्या मनामध्ये, ती मात्र अजून मिळालेली नाही. पण आता तो देण्यासाठी आलेला आहे. कारण देवात्मेही येऊन गेले धरतीवरती, धर्मात्म्याही धरतीवरती येऊन गेले, संत महात्मा ऋषी मंडळी, संत पुरुष या धरतीवरती येऊन गेले, पुण्यात्मा महात्माही धरतीवरती येऊन गेले. आता काय उरले? थोडे थोडे पुण्यात्मा, परंतु सर्वत्र पापात्मा. पापात्मा म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकीचं कर्तव्य कर्म होत असतात. वाणीने, मनाने किंवा कर्मातून काहीतरी घडत असतं, जे मनसा वाचा कर्मणा मध्ये काम, लोभ, मोह, अहंकार विकृतीच्या वश होऊन जे कर्म केलं जातं, ते कर्म आपल्याला पतित बनवत असतं. आणि त्या मनोवृत्तीला आता परमपिता परमात्म्याची ओळख राहिलेली नाहीये. ते फक्त देवी देवतांच्या मध्येच मागत आहेत. आणि ती चूक झाल्यामुळे परमपिता परमात्मा सांगतात, कलियुगाच्या शेवटीच्या वेळेला तुम्हाला इतकं दुःखाला सामोरं जावं लागत आहे. परंतु काही घाबरू नका. आता तरी स्वतःला ओळखा आणि परमपित्याकडून मला कसं कृष्णाच्या दुनियेमध्ये जन्म प्राप्ती होईल आणि कृष्णासारखंच सुख मला कसं प्राप्त होईल, ते जे परमपिता परमात्मा आता मुरलीच्या द्वारे आणि सहज राजयोग मेडिटेशनच्या द्वारे जे शिकवायचा प्रयत्न करत आहे, ते आपल्याला लवकरात लवकरच जाणून घेतलं पाहिजे. कारण सद्गती आणि सद्बुद्धी मिळवणं, मुक्ती, जीवनमुक्ती मिळवणं प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि कृष्णाच्या दुनियेमध्ये गोप गोपी बनणं, स्वर्गपद पाहणं, विष्णूच्या दुनियेमध्ये जन्माला येणं, वैकुंठामध्ये येणं, लक्ष्मीनारायणच्या सतयुगामध्ये येणं प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे परमपिता परमात्म्याला आपल्याला आज सांगायचं आहे. म्हणून परमपिता परमात्मा म्हणजे आपले शिवबाबा सांगतात, स्वर्गाचा वरसा देणारा, स्वर्गाचाच रचनाकार शिवबाबा आहे, कृष्ण नाही. हीच मोठी गोष्ट भारताला विसर पडलेली आहे. श्रीकृष्णाला बाबा कोणी म्हणतं का हो? श्रीकृष्णाला कोणी बाबा म्हणेल का? कसा आहे तो? बालगोपाळ आहे, लड्डू गोपाळ आहे, छोटा बाळा आहे ना तो, नेहमी रांगत आहे. आणि त्याचं रांगणं सुद्धा किती कमालीचं आहे. आपण कधी विचार केला का हो? हा आमचा कृष्ण ना सदाच एक पाय पुढे आणि एक पाय मागे, किती रांगत, त्याची रांगताच फोटो किती आवडतो आपल्याला आणि नेहमी आपण पाहिलेला आहे. श्रीकृष्णाला रांगतावच दाखवतात. एक पाय त्याचा डावा पाय कलियुगाला लाथ मारताना आहे आणि त्याचा उजवा पाय आहे तो कुठे चाललेला आहे? स्वर्गाकडे चाललेला आहे, सतयुगाकडे चाललेला आहे. त्याचं रहस्य परमपिता परमात्म्यानेच आम्हाला सांगितलं. आपण कधी विचार केला का? हे रांगतं मूल आहे आमचा लड्डू गोपाळ, किती प्रेम आहे आपल्याला त्याच्यावरती, किती आवडतो आपल्याला लड्डू गोपाळ कृष्ण. पण तो असा रांगत्यामध्येच त्याचा फोटो नेहमी आहे. त्याला कंटाळा नाही का येणार? किती वेळ बसणार तो रांगत? पण आपण कधी विचार करतो का, का असं आहे लड्डू गोपाळचा आणि कृष्णाचा फोटो, कृष्णाची मूर्ती का असे आपल्याला आवडते? त्याचा एक हातामध्ये धरतीचा गोळा दिसतो, जो म्हटलं जातं की त्याच्या आईने त्याला सांगितलं, तोंड उघड, तुझ्या तोंडामध्ये काय आहे बघू दे मला. तेव्हा कृष्णाच्या तोंडामध्ये त्या पृथ्वी तलाचं दर्शन झालं त्याच्या मातेला. देवलोकांचं दर्शन झालं, स्वर्गाचं दर्शन झालं. त्याच्या मागे रहस्य आहे. आणि आपण कधी विचार करतो का हो? का देवी देवतांच्या हातामध्ये शस्त्र दिलेले आहेत? असं पण पहा, अगर शस्त्र घेऊन आम्ही घराच्या समोर उभं राहिलो, समजा आम्ही तलवार घेतली आणि घराच्या समोर उभं राहिलो, तर आमची काय प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये उमटेल? अगर तलवार घेऊन सदा कुणीतरी उभा असेल असा, जसं देवी देवतांच्या हातामध्ये तलवार, भाला आणि गदा आहे, सुदर्शन चक्र आहे, त्याचा विचार करायला पाहिजे आपण, है की नाही? पण हा विचार आपल्याला कुठून प्राप्त होणार? तर हे सहज राजयोगाच्या मेडिटेशन मधून सत्य ज्ञानाची खरोखर प्राप्ती व्हायला लागते आणि सगळ्या गोष्टींचा अर्थ आणि व्यर्थ, निरर्थक सगळं उमजायला लागतं. म्हणून श्रीकृष्णाला नेहमी रांगताच दाखवतात.
त्याच्या मागेही खूप गहिरे अर्थ आहेत. श्रीकृष्ण हातामध्ये त्याचा पृथ्वीचा गोळा आहे, म्हणजे तो सतयुगाकडे वाटचाल करत आहे त्याची आणि आपल्या सगळ्यांचीही. तो सतयुगामध्ये येणारा मनुष्य आहे. म्हणूनसाठी त्याला त्याला काही नको आहे. त्याला तुमचं कलियुगातलं दुनिया नको आहे त्याला. त्याला पाहिजे सतयुग पाहिजे. धरती अशी सोन्यानी आणि हिऱ्यानी, रत्नानी बनवलेल्या महिलांनी नटलेली त्याला पाहिजे. म्हणूनसाठी कृष्ण काय करतोय सदा रांगतामध्ये आहे, म्हणजे त्याचा उजवा पाय सतयुगाकडे आहे, परमपिताच्या परमात्माच्या प्रेमामध्ये आहे आणि त्याचा डावा पाय तकलीफ देणाऱ्या, दुःख देणाऱ्या कलियुगाकडे आहे. म्हणूनसाठी आपला लड्डू गोपाळ तो बाळ आहे ना, गोपाळ आहे ना तो, श्याम सुंदर आहे ना तो, तर तो कसा सगळ्यांचा वडील होऊ शकतो? बाळाला कधी वडील म्हणता येईल का? तेच परमपिता परमात्मा शिवबाबा आपल्याला सांगतायत. श्रीकृष्णाला कोणी बाबा म्हणेल का? बाबा म्हणजे वडील, पिता. आणि परमपिताला कंप्लीट म्हटलेलं आहे, परमपिता. तर कृष्णाची महिमा, कृष्णाचं गायन वेगळं आहे. कृष्णाची कीर्ती वेगळी आहे आणि परमपिता परमात्माचं गायन, त्याची कर्तव्य कीर्ती वेगळी आहे. हे आपल्याला आजच्या मुरलीतून बाबांना सांगायचे. म्हणून बाबा सांगतात, की श्रीकृष्णाला कोणी बाबा म्हणेल का? ते तर बाळ आहे ना. तर म्हणूनसाठी बाबा सांगतात, की श्रीकृष्ण सद्गती दाता नाही. तोच परमपिताकडून सद्गती मिळवत आहे. बाबा सांगतात, म्हणूनसाठी जिथे कृष्णाने शिवलिंगाची पूजा केली, त्याला काय म्हणतात? गोपेश्वरम. जिथे रामदेवतेने सुद्धा कृष्णा शिवलिंगाची स्थापना केली, त्या जागेला काय म्हणतात? रामेश्वरम. तर जिथे गोप म्हणजे श्रीकृष्णाने स्वतः शिवलिंगाची ज्या प्रार्थना केली, शिवलिंगाला ज्या वेळेला पूजायला सुरुवात केली, त्या जागेला गोपेश्वरम म्हटलं जातं. या सगळ्या खूप गूढ आणि गहिरे आणि एकदम अनोख्या आणि कमालाच्या गोष्टी आहेत. त्या कमालाच्या आपल्याला माहिती प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं हे सहज राजयोगाच्या मेडिटेशन मधून. ब्रह्मा कुमार कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये. हे विद्यालय कुणी मनुष्याने नाही चालवलं जात आहे, ईश्वराने चालवलं जात आहे. म्हणूनसाठी बघा, याला कोणी मनुष्याचं नाव नाहीये किंवा कुठल्या देशाचं नाव नाहीये. भारतीय विद्यालय म्हटलेलं नाहीये, भारतीय विश्वविद्यालय नाही म्हटलेलं आहे. ईश्वरीय प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय. प्रजा म्हणजे जेव्हा मनुष्याची आणि विश्वाची मनोवृत्ती साधारण होते, साधारण मनोवृत्ती, त्या मनोवृत्तीला शिक्षा देणारा परमपिता परमात्मा धर्तीवरती येतो, तेव्हा तो ज्या ठिकाणावरून ज्ञान देत आहे, त्या ठिकाणाला म्हटलं जातं प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय. ज्या प्रकारे बघा, आता या आपण आधुनिक युगामध्ये आहे की नाही, पण या आधुनिक युग बनवण्यासाठी कुणी मदत केली? माणसाच्याच बुद्धीमध्ये त्या ज्ञानाचा सागर परमपिता परमात्म्याने ज्ञान घातलेलं आहे. ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, जे चांगले चांगले शोध लागले, ते खरोखर परमपित्यानेच बुद्धी दिलेली असावी, कारण तोच ज्ञानाचा सागर आहे. मग सत्य ज्ञान म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याचं ज्ञान कोण देणार? म्हणूनसाठी आपल्याला ओळखायला पाहिजे, की या धर्तीवरती जे सुख जे नकली स्वर्ग म्हणता येईल याला, नकली सुखाची दुनिया. ज्या प्रकारे बघा, आपल्याला अ, किती विज्ञानाने किती गोष्टी दिलेल्या आहेत. मनुष्य 4 तासामध्ये भारतामधून थायलंडमध्ये येतो, विमानाच्या मार्फत, हवाई जहाजांच्या मार्फत. तर हे कुणीतरी शोध लावून ठेवला ना, तर हे कुठून आलं? एका मनुष्याच्या बुद्धीमध्ये हे 5 ब्रदर आणि काही मनुष्यांच्या बुद्धीमध्ये त्या परमपित्याकडून ज्ञान प्राप्त झालं, की तुम्ही उडायचं असेल तर कसं उडू शकता विज्ञानाच्या जोरावरती. म्हणूनसाठी विज्ञान सुद्धा काय आहे? विज्ञान सुद्धा सायन्स मधूनच निघालेलं आहे. सायलेन्स म्हणजे शांती आणि शांती आत्म्याचा स्वधर्म आहे. तर विज्ञान काय आहे? विज्ञान अध्यात्मामधून निघालेली शाखा आहे. विज्ञान प्रथम नाहीये, अध्यात्म प्रथम आहे. विज्ञान म्हणजे सायलेन्स. विज्ञानमध्ये पहिला काय पाठ असतो? विज्ञान मतलब विज्ञानाचा शोध लावणाऱ्या तत्वज्ञानांना काय करावं लागतं? पहिल्यांदा शांत व्हावं लागतं. ते विचार मंथन करतात ना आपल्या आतमध्ये. सायलेन्स मध्ये जातात. शांतीमध्ये होऊन ते विचार करतात, की मला
काहीतरी असं घडवायचंय, मला काहीतरी असं बनवायचंय, मला असं काहीतरी शोधून काढायचंय. म्हणून वैज्ञानिक बघा, अगोदर त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये ते विचार मंथन करतात आणि मग त्या गोष्टीचा शोध लावतात. ज्या प्रकारे विमानाचा शोध लागला, अशा किती गोष्टी, अतोनात गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आता तर विज्ञान इतकं फास्ट झालेलं आहे, की मनुष्याच्या अ, स्त्रीच्या गर्भामध्ये मूलही तयार करू शकतं. इतकं हे विज्ञान प्रगत झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला विज्ञानाचाच वापर करून मनुष्याने मिसाईल, बॉम्ब बॉम्ब सुद्धा बनवून ठेवलेला आहे. ते सुद्धा एक विचित्र प्रकार, म्हणजे विज्ञानाचा तुम्ही जसा वापर कराल तसं तुम्ही बनवताय. चांगलाही शोध लागलेला आहे. आणि विनाशाच्या गोष्टी एका सेकंदामध्ये धरतीला अतोनात विनाशाचं चिन्ह निर्माण करणारे बॉम्ब बारूद पण निर्माण केलेले आहे. बॉम्ब गोळा, मिसाईल सुद्धा निर्माण केलेले आहे. पण आता या विज्ञानाचा वापर आपण कशासाठी करू, त्याच्यावरती आपल्याला लाभणारी सुख आणि शांती आहे. पुढे मला एवढंच सांगायचं होतं, की मनुष्यानीच या धर्तीवरती मनुष्याच्या बुद्धीलाच परमेश्वराने म्हणजे शिवबाबांनी वापर केलेला आहे मनुष्याच्या बुद्धीचा. आणि मनुष्याने जे वाईट कर्म केलंय, ते मात्र मनुष्याची विकृती आहे. ते मनुष्याची कमजोरी आहे. परमेश्वराने वाईट नव्हतं शिकवलं कधी. म्हणून प्रत्येकाला वाईट कर्माची फळं मात्र भोगावी लागणार आहेत. म्हणून आणि हे लक्षात घ्यायचंय, की ज्यावेळी धरतीवरती मनुष्याने धरतीवरती सगळे सुखसुविधा निर्माण केल्या विज्ञानाच्या जोरावरती, हे पण बुद्धीनीच केलं ना. त्याचप्रमाणे कलियुगाच्या दुःखाच्या दुनियेमधून पार होण्यासाठीही मनुष्याचीच बुद्धी परमपिता परमात्मा यूज करत आहे. म्हणून त्याला कुणाची तरी एका माणसाच्या बुद्धीची यूज करायला लागतो ना. ज्या प्रकारे विज्ञानाचा शोध लागण्यासाठी आपल्या सगळ्यांची बुद्धी कामी नाही आलेली. काही विज्ञानांच्या काही सायंटिस्टच्या मनामध्ये ते विचार आले आणि ते विज्ञानाचे शोध लागले. पण हे तर झालं कलियुगासाठी. पण सतयुग आणि देवपद आणि स्वर्गपद आणि सुख शांतीच्या दुनियाचाही स्थापना करण्यासाठी परमपिता परमात्मा ब्रह्माच्या दादा लेकरांच्या बुद्धीचाच आधार घेत आहेत. आणि त्याच्यासाठी त्याला कुठल्या तरी स्थानावरती यावं लागेल ना. म्हणून तो भारतामध्ये येतो. आणि भारतामध्ये असणारा दादा लेकराज म्हणजे ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन परमपिता परमात्मा स्वर्गाची स्थापना करत आहेत. हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणून बाबा सांगतात, भारतालाच परमपिताकडून हा वारसा मिळतो, की हे स्वर्गामध्ये सतयुगामध्ये जन्मप्राप्ती होण्याचा. आणि भारताबरोबर पूर्ण विश्वाचं कल्याण होत असतं. कारण हे ज्ञान 140 देशातल्या मनुष्य आत्म्याला अवगत झालेलं आहे. कारण ते परमपिता परमात्म्याची सगळीच मुलं आहेत. म्हणून म्हटलं जातं हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. कारण आम्हा आत्म्यांचा पिता एक आहे. आमचं रक्त बनवणारा पिता एक आहे. म्हणून आपण सगळे आत्मे आणि तो एक परमपिता परमात्मा. त्याच्यानंतर देवात्मा, धर्मात्मा, महात्मा, संतात्मा, पुरुष, महापुरुष आणि पुण्यात्मा आणि पापात्मा ही कॅटेगरी आहे. हे आपल्याला आज संपूर्णरित्या समजवण्याचा प्रयत्न बाबा करत आहेत. म्हणून आपण पाहत होतो मुरलीमध्ये भारतामध्ये श्रीकृष्ण राजकुमार आणि राधा राजकुमारीचं गायन आहे. म्हणून कृष्णाला कोणी बाबा म्हणू शकत नाही. ते एक लहान मुलं आहे. म्हणून परमपिता परमात्मा सांगतात, बाबा तर सर्व उच्च एकच आहे, परमपिता परमात्मा. आणि परत बाबा आपल्याला मुरलीमधून सांगतायत, तुम्ही तर हे सगळं जाणलेलं आहे ना, की शिव बाबा तुम्हाला हिरे तुल्य बनवत आहे. तुमच्या बुद्धीला देवबुद्धी, स्वर्गपद पाहणारी बुद्धी, सतप्रधान बुद्धी बनवत आहेत. हे तुम्ही तर आता ओळखलं आहे ना. तर जे पुनर्जन्म रहित आहेत बाबा, तेच तुमची सद्गती करू शकतात, ना की कृष्ण. आता तुम्ही हे जाणलेलं आहे, की शिवबाबा आम्हाला कवडी तुल्य बुद्धीपासून हिरे तुल्य बुद्धिवान बनवत आहेत. त्यालाच सद्गती आणि सद्बुद्धी म्हणतात. आणि ती सगळे मनुष्य मात्र सद्गती आणि सद्बुद्धी परमेश्वराला मागत आहेत. आणि परमपिता परमात्मा खरोखर ते आता देत आहे. कारण त्यांनी भगवान वाच श्रीमद भगवद गीतेमध्ये जे वचन दिलेलं आहे, यदा यदाश्च धर्मश्च ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं सृजम्यहम्. जेव्हा जेव्हा या धर्तीवरती मनुष्याच्या स्वधर्माची ग्लानी होईल, तेव्हा तेव्हा मी त्याच्या दुःखाला दूर करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये स्वधर्माची स्थापना करण्यासाठी मी या धर्तीवरती अवतरित होत असतो. हे बाबांना आपल्याला आज आठवण करून द्यायचे. आणि तो समय म्हणजे अतिदुःखाचा समय, अतिदुःखाचा कलियुगाचा समय. त्याच वेळेला परमपिता परमात्मा येत असतो. कारण ज्या वेळेला जी गोष्ट पाहिजे त्याच वेळेला ती गोष्ट दिली पाहिजे ना. आता आम्हाला तहानच नाही लागलेली आणि आम्ही एखाद्याला म्हणू पाणी पी, त्याचं काय त्याचा अर्थ नाहीये ना. अगर आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि आम्ही फक्त पाणीच देत आहे, तर ते बरोबर होईल का? भूक भागेल का? नाही ना. त्याप्रमाणे सुखामध्ये परमपित्याला दुःख हरत्याला सुख करत्याला कोणी नाही बोलवणार. म्हणून सतयुग, त्रेता, द्वापार युगामध्ये मनुष्याला प्रचंड दुःख नसतं. एवं सतयुगामध्ये आणि त्रेतामध्ये तर मनुष्याला म्हणजे देवात्म्याला काहीच दुःख नसतं. दुःखाचं त्यांना ज्ञानच नाहीये. आणि द्वापार युगामध्ये सुद्धा आणि कलियुगाच्या सुरुवातीमध्ये सुद्धा माणूस इतका दुःख आहे तो नव्हता. आता जास्त मागचं नको विचार करायला. फक्त तुम्ही 100 वर्ष पाठी जा. फक्त 100 वर्ष पाठी जावा आणि आपले आजोबा-आजी, परदादा किती सुखी होते. त्यांना दीर्घायू प्राप्त होत होतं. त्यांच्या वेळेला मुली असुरक्षित नव्हत्या. फक्त 100 वर्षच पाठी जाऊया आपण. 1000 वर्ष तर किती उच्च मनोवृत्ती असेल मनुष्याची, आपण आपल्या बुद्धीने समजू शकतो, की आपण या कलियुगामध्येच, कलेश, दुःखाच्या युगामध्येच, तामसी बुद्धीच्या युगामध्येच आपण जरा 100 वर्ष पाठी जाऊया, तरीही मनुष्य किती चांगला होता. एकत्र राहत होते. जॉइंट फॅमिली. परिवारच माझं सर्वस्व होतं. माझा परिवार, माझा देश, माझा समाज मनुष्यासाठी सर्वस्व होतं. आपण पाहतो ना, आपले आजी-पणजोबा किती दीर्घायू त्यांना लाभायचं आणि किती निरोगी होते. विचित्र प्रकारचे आजार त्यांच्या पाठी होते का? त्यांच्या मनामध्ये वैराश्य, नैराश्य आणि डिप्रेशन होतं का? मग 100 वर्ष पाठी गेल्यानंतर अजून सुद्धा इतकी मनोवृत्ती आणि इतकं चांगलं विचारधारा आपल्याला लक्षात येते. माणूस माणसामध्ये होता हे लक्षात येतं. मग 800 वर्षापूर्वी आणि 1000 वर्षापूर्वी मनुष्याची मनोवृत्ती किती उच्च असेल हे आपल्याला समजायला वेळ लागला नाही पाहिजे. ते परमपिता परमात्मा आता आपल्याला सांगत आहे, की मी तुम्हाला जे ज्ञान देत आहे, ते तुम्ही आता घेतलं तर खरोखर तुम्हाला सतयुगाचा वारसा म्हणजे तुम्ही सतयुगाचे वारीस बनू शकता. तर परमपिता परमात्मा सांगतात, तर आता कृष्ण तर सतयुगाचा मालिक आहे. तो बेहदचा मालिक नाहीये. तो सगळ्यांचा पिता नाही होत आहे. म्हणून बाबा सांगतात, परमपिता परमात्माच विश्वाचा मालिक आहे आणि तोच तुम्हाला सद्गती देण्यासाठी आता आलेला आहे. म्हणून म्हटलं, दुःखामध्ये सिमरन सगळे करतात आणि सुख आलं की प्रथम त्या ईश्वराला आपण विसरतो. म्हणून आता दुःख आहे म्हणजे निश्चितच हे परमपित्याला आठवण करायची वेळ आहे, कारण तो आलेला आहे आता. तर परमपिता परमात्मा सांगतात, की भारत सर्व धर्मांचे मोठे तीर्थ आहे. फक्त कृष्णाचं नाव लिहिल्यामुळे गीतेमध्ये ते सारं महत्व उडून गेलं. त्या कारणाने भारत आता कवडी तुल्य बनलेला आहे. कृष्णाला आपण गीताचा भगवान म्हटलं आणि कृष्णच परमपिता परमात्मा आहे म्हटलं तर काय होतं, विश्वाचे लोक त्याला मानणार नाहीत. त्याच्यामुळे बाबा सांगतात, परमपिता परमात्माला विसरून गेल्यामुळं आपल्याला भारताची अशी अवस्था झालेली आहे. पण परत एकदा घाबरायचं कारण नाहीये. परत एकदा तो परमपिता परमात्मा भारत भूमीवरतीच आलेला आहे. म्हणून शिवजयंती, शिवरात्री भारतामध्येच साजरी केली जाते. आणि तो परमपिता परमात्मा आपल्या मुलांचं दुःख नाही पाहू शकत. म्हणून तो खरोखर धर्तीवरती आलेला आहे. आणि त्याचा अनुभव करण्यासाठी प्रथम मनबुद्धीनी स्वतःला ओळखावं लागतं. आणि मग तो परमपिता परमात्मा काय आहे, ती काय अदृश्य शक्ती आहे. ज्याप्रमाणे माझं शरीर दिसतंय, पण मी आत्मा स्वतःलाही पाहू शकत नाही या डोळ्यांनी. त्याचंच
त्याप्रमाणे परमपिता परमात्म्यालाही या डोळ्यांनी नाही पाहू शकत शरीराच्या, पण दिव्य बुद्धीने, दिव्य दृष्टीने खरोखर परमात्माचा अनुभव करता येतो. आणि मनालाही शांत करता येतं, कारण मनाला शांतीच पाहिजे ना. आणि मन अशांत काय आहे? का आहे? ज्याप्रमाणे बघा, मनुष्य मेला की म्हटलं जातं, हे भगवंता, हे ईश्वरा, त्या आत्म्याला शांती दे. म्हणजे मनाला, म्हणजे मन काय आहे? आत्म्याच्या शक्ती आहेत. आत्म्याच्या अतिसूक्ष्म शक्ती आहेत. ज्याप्रमाणे आत्मा नाही दिसत आहे, मनही नाही दिसत आहे. तर त्या मनाला जे पाहिजे ते खरोखर प्राप्त झालेलं नाहीये अजून. म्हणूनसाठी ते भटकत आहे. म्हणूनसाठी म्हटलं जातं, मन बेलगाम घोडा आहे. मन छोटा बच्चा आहे. काय? ऐकतच नाही. कारण त्या मनाला जे पाहिजे तिथे जेव्हा तुम्ही लावाल आणि त्याला जे मिळेल, तेव्हा खरोखर मन शांत होतं. आणि त्यालाच म्हणतात ध्यान साधना. मेडिटेशन मध्ये शांतीची प्राप्ती होणं. मेडिटेशन म्हणजे सद्गती आणि भगवंताच्या शक्तीचा अनुभवायला सुरुवात होणं. त्यालाच म्हणतात योग किंवा याद किंवा मेडिटेशन. तर परमपिता परमात्मा सांगतात, तुम्ही स्वतःला ओळखून जेव्हा मला स्मरण करायला लागता मनबुद्धीपासून, तेव्हा त्या परमात्म्याची शक्ती सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये यायला लागते. आणि तो परमपिता परमात्मा या डोळ्यांनी दिसणार नाहीये. कारण मी आत्माच दिसत नाही, तर तो कसा दिसेल? मी तर साधारण आत्मा आहे. आणि मी साधारण आत्मा असताना सुद्धा मला स्वतःलाही माझं स्वतःचं दर्शन, मी आत्मा कशी आहे त्याचं होऊ शकत नाहीये. तर परमात्मा तर काय आहे? सर्व शक्तिमान आहे. त्याच्या शक्तीने सगळं चराचर चालतं. तो कसा दिसेल? पण त्याला दिव्य बुद्धीने पाहता येतं आणि ती दिव्य बुद्धी प्राप्त होते सहज राजयोग 7 दिवसाच्या मेडिटेशन कोर्स नंतर. आणि परमपिता परमात्म्याची साकार मुरली, अव्यक्त मुरली जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, तेव्हा संपूर्ण ज्ञान अवगत होऊन खरोखर मन शांत व्हायला लागतं. कारण मनाला, आत्म्याला शांतीच पाहिजे ना. मग ते शांती सागर बरोबर, शांती सागर जवळ ती शांती आहे. म्हणजे परमपिता परमात्मा आपल्या सगळ्यांचा पॉवर हाऊस आहे. चार्जर आहे तो आपल्या सगळ्यांचा. मग त्या पॉवर हाऊस जवळ, जेव्हा पॉवर हाऊस जवळ आत्मा लाईट चार्जिंग करून घ्यायला लागते मनबुद्धीद्वारा, तेव्हा खरोखर शांतीचा अनुभव यायला लागतं आणि शांती प्राप्त होते. आणि म्हणूनसाठी आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा ध्यान साधना तपस्या केलेली, तेव्हा त्यांना काय दिसलेलं? भ्रुकुटी बीच चमकता है अजब सितारा. त्यांना आपल्या आत्म्याचा साक्षात्कार झालेला. म्हणूनसाठी आपल्या साधू संतांना, समर्थांना काय म्हणतो आपण? आत्मसाक्षात्कारी होते. म्हणजे त्यांनी ह्या डोळ्यांनी नाही, पण मनबुद्धीच्या डोळ्यांनी स्वतःचाच साक्षात्कार केलेला होता. म्हणूनसाठी आपला प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार करण्याचा जन्मसिद्ध अधिकार परमपिता परमात्मा देत आहेत. तो समय म्हणजे कलियुगाचा अंतिम समय. म्हणूनसाठी दुःख असेल तेव्हाच सुखासाठी आपण खोज करतो, पण शोध घेतो सुखाचा, की माझं सुख का हरवलं. आणि तो समय असेल तर दुःखाचा विनाश म्हणजे कलियुगाचा आत्ताचा समय. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा सांगतात, मुलांनो, वेळ वाया घालवू नका, व्यर्थ विचारामध्ये जाऊ नका. जे झालं ते झालं. आत्ता मला काय करायचंय, मला ह्या क्षणाचं सोनं कसं करायचंय ते लक्षात घ्या. आणि म्हणूनसाठी परमपिता परमात्मा सांगतात, मुलांनो, एकदा माकडासारखी बनलेली व्रती, त्याला स्वतःला त्याच्यामधून परिवर्तित करा. आणि सावकार लोकांना सुद्धा हे ज्ञान समजून सांगा, कारण त्यांना वाटतं त्यांच्याकडे जे आता नष्ट होणारी, विनाशी जे धन, मन आणि तन आहे, त्याच्यामध्ये त्यांना स्वर्गाचा अनुभव होत आहे. सावकार म्हणजे काय? या दुनियेचं सुख शांती किंवा या दुनियेचं खूप धन असेल त्याच्याकडे, खूप बलाढ्य असेल आत्ताच्या प्रॉपर्टीनी, पैशानी, फॅक्टरीनी, तर त्या सावकार लोकांनाही सत्य ज्ञानाचं ज्ञान आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ज्यांना हे सत्य ज्ञान अवगत झालेलं आहे, ज्यांनी परमपिताला परमात्म्याला स्वतःच्या मनबुद्धीला ओळखून, स्वतःला आत्मा समजून, ज्यांनी परमपिताला ओळखलेलं आहे, त्यांनी सगळ्यांना हे ज्ञान देण्याची सेवा करायची आहे. कारण प्रत्येक माझा आत्मा भावंड सुखी झालं पाहिजे, हे परमपिताला आपल्याकडून अपेक्षित आहे. म्हणून परमपिता परमात्मा सांगतात, गावोगावी जावा आणि तिथे ह्या ज्ञान मार्गाच्या चित्रांची प्रदर्शनी करा. ही चित्र घराघरात पोचली पाहिजेत, कारण मनुष्याला चित्राद्वारे समजण्यासाठी सोपं जातं. म्हणजे कशाचं चित्र? की आत्मा कुठून आलेली आहे, ते परमधामचं चित्र. परमात्मा ज्योतिबिंदू चमचमता तारा ज्योतिर्लिंगम आहे, तो कसा आहे?
तो कसा ज्योती आहे, तो कुठे राहतो, म्हणजे त्रिलोकाचं चित्र. आणि त्या धर्तीवरती सतयुगापासून सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुगाचं चित्र. कसं हे सृष्टीचक्र फिरतं, काय आहे कल्पवृक्ष, कसे सगळे धर्म, धर्मात्मा, देवात्मा, महात्मा, संन्यासी, साधू पुरुष, संन्यासमा, शंकराचार्य, मठाधीश, जगद्गुरु, हे सगळे या धर्तीवरती कधी कसे कसे जन्माला येतात, कधी कधी येतात, त्यांचा वेळ कुठला असतो, काळ कुठला असतो, आणि त्यांची पद कशी असतात, ते काय कार्य करतात, हे दाखवणारं कल्पवृक्ष आणि जन्म-मृत्यूचा खेळ दाखवणारी सीडी, हे सगळे चित्र बाबा सांगतात तुम्हाला आता माझ्या गावागावातल्या मुलांच्या जवळ पोहोचवायचं आहे. ती मुलं मला लवकर समजतील. बाबा सांगतात माझी ग्राममधली गावागावातली माझी मुलं, भोळी भाबडी माझी मुलं, गरीब गावागावामध्ये आहेत ते कसे आहेत? त्यांच्यामध्ये जास्त अहंकार नाहीये, की आम्ही खूप शिकलेलो, आम्ही शहरामध्ये राहून खूप आधुनिक झालेलो. असा त्यांच्यामध्ये अहंकार नाहीये. ते खूप भोळी बाबडी आहेत हृदयाने. आणि परमपिता परमात्म्याला म्हणजे शिवपित्याला काय म्हटलं जातं? भोळानाथ. भोलानाथ आहे तो. पापकटेश्वर आहे तो. तर बाबा आज आपल्याला सांगतायत, की माझ्या गावागावातल्या मुलांना हे ज्ञान तुम्ही शिकवा. त्यांच्यापर्यंत हे ज्ञान त्यांना पोहोचवा. तर ही माझी मुलं काय करतील? सगळ्यात जास्त वेगाने स्वर्गपद प्राप्त करतील. कारण ती भोळी आहेत आणि भोळी भक्तीला ईश्वर लवकर मान्य करतो म्हटलं जातं ना. कारण ईश्वर कशाचा भुकेलेला आहे? आपण सगळ्यांना माहिती आहे ना? आपण म्हणतो की नाही? देव भावाचा भुकेलेला. मग अशुद्ध भाव नकोय त्याला, शुद्ध भाव, भावना. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा आज आपल्याला सेवेचाही परत परत आठवण करून देतायत. बाबा सांगतायत, माझं हे सत्य ज्ञान आहे जे तुम्हाला प्राप्त झालं, ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण प्रत्येक आत्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे सतगती, सतबुद्धी, मुक्ती, जीवन मुक्ती मिळवणं आणि स्वर्गपद प्राप्त करणं. तर त्याच्यासाठी बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतायत, आत्मा पुनर्जन्मामध्ये येतात आणि परमात्म्यासाठी म्हटलं जातं, तो जन्म मरणच्या परी आहे, तो ज्ञानाचा सागर आहे, तो आनंदाचा सागर आहे, तो पवित्रतेचा सागर आहे आणि तोच देवतांना देवता पदाचा वारसा देत असतो, वरसा देत असतो. म्हणूनसाठी तो आहे महादेव आणि बाकी सगळे देवात्मा, आणि तो आहे देवादिदेव महादेव, देवतांना बनवणारा. म्हणूनसाठी शंकराला सुद्धा शंकर देवता म्हटलं जातं. पण शंकर त्यांचं अतिशय लाडकं मुलं आहे. शंकर शिवपिताच्या, परमपिताच्या आठवणीशिवाय म्हणजे ध्यानाशिवाय राहू शकत नाही. ते कसं? हळूहळू तुम्हाला माहिती होईल मुरलीमधून. म्हणूनसाठी बाबा सांगतात, देवतांना सुद्धा देवताचा वारसा परमपिताच देतो. म्हणूनसाठी त्याला महादेव म्हटलं जातं आणि बाकीच्यांना देवी देवता. बाबा सांगतात, बाबांनीच देवी देवतांना सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परमधर्म, मर्यादा पुरुषोत्तम बनवलेले आहे. बाबा सांगतात, संपूर्ण या देवतासारखे आता कोणीही, देवता ज्या प्रकारे गुणवान असतात तसे या धर्तीवरती दुसरा मनुष्य नाही. आणि हे परमपिता परमात्माच बनवत आहे आत्ता. म्हणूनसाठी कलियुगाची शेवटीच्याच वेळेला सतयुगाची स्थापना केली जाते. बाबा सांगतात, ज्ञानाचा सागर, सत्य ज्ञानाचा सागर कृष्ण नाहीये, तर परमपिता परमात्मा आहे. हे सत्य ज्ञान सर्वांना प्राप्त होईल तेव्हा सर्वांची दुर्गती संपून सर्वांना सद्गती प्राप्त होणार आहे. आणि त्याच वेळेला सद्गती मिळते, त्या वेळेला धर्तीवरती सतयुगाचं निर्मिती होत असते. आणि ती कलियुगाच्या अंतिम क्षणीच परमपिता परमात्मा दुःखाच्या वेळेलाच येऊन परमपिता परमात्मा आपल्याला सुखाचं जीवन देण्यासाठी अवतरित झालेला आहे. त्याच्यासाठी आजच्या मुरलीमध्ये बाबा आपल्याला सांगतायत, मुलांनो, तुम्ही परमपिता परमात्माचा परिचय स्वतःला करून घेतलेला आहे. त्याप्रमाणे सगळ्यांना जर करून दिला तर सगळ्यांनाच एक भविष्यामध्ये सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये जन्म घेण्याचा म्हणजे 21 जन्माचा अखंड सुख शांतीचा वारसा प्राप्त होईल. म्हणूनसाठी पारलौकिक पित्याकडून जे स्वराज्य प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांना सक्षम बनवायचं आहे.
आणि तुमच्यामध्ये जो काम महाशत्रू आहे त्याला ओळखून त्याच्यापासून आपली सुटका करून घ्यायची आहे. आणि बाबा सांगतात, बाबांना आठवण तुम्ही जर करत राहिला मनबुद्धीमधून, तर तुमच्याकडून जे जन्मजन्मापासून वाईट कर्म घडलेले आहेत, पापकर्म घडलेले आहेत, चुकीची कर्म घडलेले आहेत, म्हणजे विकर्म जे घडलेले आहेत त्याचा हळूहळू विनाश होणार आहे. म्हणजे बाबांच्याकडून आपल्याला चुकीच्या कर्माची माफी मिळणार आहे. क्षमा याचना, क्षमादान. तर ते परमपिता परमात्मा आपल्याला सांगत आहेत, की तुम्ही परमपित्याला मनबुद्धीमध्ये जेव्हा आठवण कराल आणि त्याच्या साकार मुरलीचा जेव्हा अभ्यास कराल, तेव्हा आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा आपल्याला परमपिता परमात्मा म्हणजे तुमच्यामधून विकर्माचाही विनाश होणार आहे. आणि हे पापात्म्यांची आत्ता कलियुगामध्ये सर्वत्र पापात्म्यांची दुनिया आहे. आणि जी आता पुण्य आत्म्यांची दुनिया येत आहे, त्या सतयुगामध्ये तुम्ही जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखून परमपिता परमात्म्याला आपल्या मनबुद्धीमध्ये आठवणीत ठेवायचं आहे. आणि मग आपला जीवनचरितार्थ चालवायचा आहे. आणि बाबा सांगत आहेत, की आता पवित्र बना. पवित्र म्हणजे मनसा वाचा कर्मणाची शुद्धी. पवित्र म्हणजे शरीराच्या शुद्धीबरोबर परमपिता परमात्म्याला अपेक्षित आहे मनामध्येही शुद्धी, भावनेमध्येही शुद्धी, वाणीमध्येही शुद्धी. तर ते स्वर्गपदाचे अधिकारी आणि आत्ता दुःखामधून एकदम चांगल्या मार्गाने सुटका करून घेऊ शकतात आपली. म्हणून परमपिता परमात्मा सांगतायत, की माझी आठवण करा तर तुम्हाला हे सगळं साध्य होणार आहे. मन मनाभव म्हणजे तुमचं मन जास्तीत जास्त परमपिता परमात्म्याच्या आठवणीमध्ये ठेवा, त्याच्या शिकवणीमध्ये ठेवा. म्हणजे हा महामंत्र जर तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये बसवला किंवा त्याचं पालन केलं, मन मनाभव, तर बाबांच्याकडून तुम्हाला जरूर सतयुगाचा वारसा मिळणार आहे. बाबा सांगतात, तुम्ही इतर गोष्टीमध्ये, व्यर्थ गोष्टीमध्ये बुद्धीला न जाऊ देता सतोप्रधान बनण्यासाठी, श्वास संपण्याच्या अगोदर सतोप्रधान बनण्यासाठी मलाच मनामध्ये आठवणीत ठेवा. आणि परत एकदा बाबा सांगतात, की जेव्हा जेव्हा तुम्ही सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये जन्माला येता, तोच आदी सनातन देवी देवता धर्म आता परमपिता परमात्मा स्थापन करण्यासाठी कलियुगाच्या शेवटी अवतरित झालेले आहेत. आणि ते तुम्हाला अखंड 2 युगाचं अखंड सुख देत आहेत. आणि जेव्हा तुम्ही आदी सनातन देवी देवता धर्मामध्ये असता, तेव्हा भारतामध्ये प्रचंड सुख असतं. म्हणजे सोन्याची मथुरा कृष्णाची असते. रामाचे महल पण असेच असतात. ना की रावणाची लंका. रावणाची लंका सोन्याची कशी होऊ शकते? कारण रावण म्हणजे दुःख देणारी घटना. रावण म्हणजे आपल्या सगळ्यांच्यातली तमप्रधानता, कमजोरी. तर रावणाची लंका नाही, कृष्णाची मथुरा सोन्याची असते. म्हणून सतयुगाला सुवर्णयुग किंवा गोल्डन एज म्हटलं जातं. तर बाबा त्याचंच आपल्याला आठवण करून देतायत. बाबा सांगतायत, मुलांनो, तुम्हाला माझ्याकडून वारसा घ्यायचा आहे. म्हणून ईश्वर सांगत आहेत, की मला परमपिता परमात्मा मी तुमचा आहे हे ओळखून माझ्यामध्ये मनबुद्धी लावा. म्हणून परमपिता परमात्म्याला म्हटलं जातं, बाबा सांगतात, तुम्ही मला आठवणी करत असता. कसं? ओम नमः शिवाय. तुम्ही फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत राहिला, पण त्याचा अर्थ नाही उमगला कधी तुम्हाला. म्हणून त्याच्यापासून आतापर्यंत प्राप्ती नाही झालेली. तर ओम नमः शिवाय म्हणजे ओम म्हणजे मी आत्मा शिवालाच नमन करत आहे. त्याच्याकडूनच प्राप्तीची इच्छा करत आहे. म्हणून ओम नमः शिवाय. आणि शिव म्हणजे ज्याला आपण शिवलिंगामध्ये शोधत आहे, तो परमपिता परमात्मा खरोखर धर्तीवरती आपल्यामध्ये आलेला आहे. आणि हा समय म्हणजे सद्गतीचा समय. म्हणून ह्या युगाला संगम युग म्हटलं जातं किंवा हिरक युग म्हणजे डायमंड एज म्हटलं जातं. म्हणून ह्या युगाला नाव दिलेलं आहे परमपिताने पुरुषोत्तम कल्याणकारी संगम युग. ज्या संगमामध्ये आत्मा परमात्म्याचं मिलन होत असतं बुद्धीमध्ये. आणि दुःखाचा नाश आणि सुखाची सुरुवात म्हणजे कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग म्हणजे आत्ताचा वेळ, जे परमात्माची शिक्षा आपल्याला प्राप्त होते तो वेळ. म्हणून आता जर हा वेळ गेला
तर मग आपल्याकडून 21 जन्माचं म्हणजे 2500 वर्षांचं अखंड सुखाचं भाग्य गमावू शकता आपण. हे परमपिता परमात्म्याला अतिशय कळकळीनं परत परत सांगायचं आहे. म्हणूनसाठी तुम्ही जेव्हा साकार मुरली ऐकता किंवा रोज परमपिताची अव्यक्त मुरली किंवा साकार मुरली ऐकाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल एकच पॉइंट बाबा रोज रोज शिकवत आहेत. कारण जी गोष्ट महत्वाची असते तिला परत 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 रटून पाठ करून तिला समजून घेऊन त्याला आपलं बनवायचं असतं. म्हणूनसाठी शाळेमध्ये सुद्धा एखादे पॉइंट्स अभ्यासाचे महत्वाचे असतील तर ते टीचर काय सांगतात, त्याला तुम्ही पाठ करा, बाय हार्ट करा, हृदयामध्ये त्याला बसवा, आठवणीमध्ये ठेवा. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा सुद्धा आपल्याला मुरलीमधून रोज रोज तेच पॉइंट सांगतात, तेच मुद्दे सांगतात. कारण आपण तसं बनत नाहीये. बाबा सांगतात तुम्ही देही अभिमानी बना, म्हणजे आत्म अभिमानी बना. पण आपल्याला काय होतं, परत परत शरीराचाच अभिमान, डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टींचा अभिमान, विनाशी वस्तूंच्या मध्येच मन अगदी अडकून पडलेलं आहे. जुन्या संस्कारांचा अभिमान आणि जुन्या संस्कारांनुसार वागणूक, तामसिक तमप्रधानताची वागणूक, त्याचप्रमाणे आपण वागत असतो की नाही. कारण आपल्याला देहाचा अभिमान त्याची सवय लागलेली आहे द्वापार युगामधून. द्वापार युगापासून आतापर्यंत शरीर भानाची आणि शरीराच्या अवतीभोवती जोडलेल्या सगळ्या वस्तूंची संबंधांच्या मध्ये मन अडकून पडण्याचे संस्कार एकदम गहरे झालेले आहेत. त्याला परिवर्तन करण्यासाठी जास्तीत जास्त श्वासावरती जे आपण म्हणतो ना अजप अजप, जप म्हणजे जपणं, त्या आठवणींना मनामध्ये जपणं, वाढवणं. काय आठवणी की मी सतयुगामधला देवी देवताची आत्मा आहे, मला परमपिता परमात्म्याने निवडलेली महान आत्मा आहे, माझ्या बुद्धीमध्ये परमपिता परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे आणि ह्या महान बुद्धीनेच त्या परमपिता परमात्म्याला ओळखलेलं आहे. त्याला आतापर्यंत मोठे मोठे संत महंत त्यांनी स्वतःला ओळखलं, त्याने आत्मसाक्षात्कार केला, पण त्यांनी परमात्मा साक्षात्काराचं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. आणि तो परमात्मा साक्षात्कार मला आता होत आहे. म्हणजे माझी बुद्धी किती महान आहे. म्हणजे मी साधारण शरीरामध्ये असताना साधारण मनुष्य आहे. मी काही महान पुरुष नाहीये, सत्पुरुष नाही, संन्यासी नाहीये, मी कुठला मठाधीश नाहीये, मी कोणी समर्थही नाहीये. तरीही माझ्या बुद्धीने परमपिता परमात्म्याला ओळखलेला आहे किंवा माझ्या बुद्धीला परमपिता परमात्म्याने त्याचं बनवून घेतलेलं आहे किंवा माझ्या बुद्धीवरती परमपिता परमात्मा त्या सत्य गानाचा अभिषेक करत आहे. आणि बाबा मला विचारत आहे की मी तुला स्वर्गपद देण्यासाठी आलेला आहे, तू तुझं मन बुद्धी मला देशील का? ती मला संधी मिळालेली आहे माझ्यासारख्या साधारण मनुष्याला. मग ती आपण कशी दौडवावी किंवा आपण त्या संधीची सुवर्ण संधीमध्ये कसं परिवर्तित करावं, ते प्रत्येकाच्या बुद्धीवरती अवलंबून आहे, प्रत्येकाच्या विचारावरती आणि प्रत्येकाच्या इच्छेवरती. म्हणूनसाठी म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा म्हणतात की तुमची जी अवस्था झालेली आहे आता, दुःखाने सगळे एकदम कासावीस झालेले आहेत, त्याच्यातून मी सोडवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणूनसाठी मी तुमच्या साधारण मनुष्याला प्रथम देवपद देण्यासाठी आलेले आहे. म्हणून सुदामाची गोष्ट आहे. आणि आपल्या मराठीमध्ये किती सुंदर म्हण आहे बघा, की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आमची झोळी काय दुबळी आहे का? बुद्धीची झोळी दुबळी आहे ना. आणि देणाऱ्याचे हात हजारो कसे? कारण परमपिता परमात्मा हजार हातात त्याचे किरणे आहेत, त्याच्या किरणांच्या द्वारे तो हजार किरणांनी व्यापत आहे. त्याच्या किरणांचा तर उपमाच करू शकत नाही शब्दामध्ये. ज्याचे कृष्ण म्हणतो की तू हजार सूर्याप्रमाणे तप्त आहेस, तसं नाहीये. परमपिता परमात्मा देतो ते देतो, त्याला मोजमाप नाहीये. ज्या प्रकारे सूर्यनारायण किरणे संपूर्ण विश्वाला देतो, मर्यादित नाहीये, त्याप्रमाणे परमपिता परमात्मा ज्ञानाचा सागर आहे, तो सत्य सूर्य आहे, तो परमपिता परम ज्योती आहे ती. तर तो हजार किरणाने आपल्याला देत असतो, हजार पटाने आपल्याला देत असतो. म्हणूनसाठी मराठीमध्ये म्हण आहे, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हात म्हणजे त्याची प्रचंड किरण पसरलेले असतात. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा आपल्याला आजच्या मुरलीमध्ये सांगतायत की हे मुलांनो, आंधळ्यापणाने
जे अंधश्रद्धा म्हटली जाते भक्तीला, त्याला तुम्ही आता ओळखा आणि परमपिता परमात्म्याची ओळख करून घ्या आणि त्याच्याकडून तुमचा सद्गतीचा अधिकार प्राप्त करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा सूर्यवंशी, चंद्रवंशी मध्ये जन्म प्राप्त करता येईल आणि तुम्ही असे होता. बाबा सांगतात तुम्हीच इष्टदेव आहे, तुम्हीच देवी देवता आहे, तुम्हीच देणारे आहेत सगळ्यांना. तर तुम्ही सूर्यवंशी, चंद्रवंशी आणि आता वेश्यावंशी आणि आता कलियुगामध्ये सगळ्यांची अवस्था शूद्रवंशी झालेली. शूद्रवंशी म्हणा तामसिक बुद्धी. तर परत मी तुम्हाला चंद्रवंशी म्हणा देवपद देण्यासाठी आलेलो आहेत. तर मला तुम्ही ओळखा आणि माझ्या मुरलीचा म्हणजे सत्य ज्ञानाचा अभ्यासासाठी स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःमध्ये पवित्रता धारण करा. म्हणजे मनाबुद्धीमध्ये शुद्धी धारण करा आणि स्वतःचं देवपद माझ्याकडून प्राप्त करून घ्या. म्हणूनसाठी बाबा सांगतात हे ज्ञान सगळ्यांना द्या आणि तुम्हीही या ज्ञानाला प्रॅक्टिकल जीवनामध्ये घेऊन या. म्हणूनसाठी बाबा आता शेवटी सांगतायत की विनाश म्हणजे कुणाचाही मृत्यू कधी होऊ शकतो. विनाश आपल्या डोक्यावरती उभा आहे. म्हणूनसाठी वेळ न वाया घालवता स्वर्गामध्ये जाण्याचं आणि पवित्र बनण्याचा ध्यास जरूर मनामध्ये घ्या. तुम्ही जेव्हा ध्यास घ्याल तेव्हा हमारा हिम्मत का एक कदम परमपिता परमात्मा के 1000 गुना मदत. हे परमपिता परमात्म्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. परमपिता परमात्म्याने आपल्याला हे दिलेलं आहे, विश्वास दिलेला आहे की तुमचं एक पाऊल विश्वासाचं आणि आत्म आत्म्याच्या शक्तीला जाणण्याचं एक संकल्प आणि त्याच्यानंतर माझे शक्तीचे 1000 हात तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील. म्हणूनसाठी म्हटलं जातं हिम्मते मर्दा मदते खुदा. खुदा म्हणजे जो स्वतः धर्तीवरती येतो, खुद येतो तो, त्याला आई वडिलांच्या आईच्या गर्भातून जन्म घ्यावा लागत नाही. त्याला मनुष्य जीवन नाही घ्यावा लागत. त्याला म्हणतात खुदा. म्हणूनसाठी म्हटलं जातं हिम्मते मर्दा म्हणजे आपण स्वतःला हिम्मत करायची, स्वतःला ओळखण्याची आणि मग परमपिता परमात्मा आपल्याला मनबुद्धीमध्ये शक्ती देतो. म्हणूनसाठी बाबा सांगतात विनाश समोर खडा आहे. विनाश म्हणजे दुःखाचा अंत होणार आहे, असमानतेचा अंत होणार आहे, अमनुष्यता, अधर्मता आणि पापाचारी, अत्याचारी, दुराचारी वृत्तीचा विनाश होणार आहे. म्हणूनसाठी आपण वेळ वाया न घालवता जिथे सुखाची दुनिया आहे तिथे जाण्यासाठी जेव्हा आपण आतापासूनच प्रयत्न करायला लागतो तेव्हा या दुःखाच्या दुनियेमध्ये सुद्धा मनशांतीचा, सुखाचा अनुभव व्हायला सुरुवात होते आणि त्याच्या छत्रछायाचा, त्याच्या साथीचा अनुभव होतो आणि आपला आत्मविश्वास नेहमी वाढायला सुरुवात होतो. म्हणूनसाठी परमपिता परमात्मा आपल्याला शेवटच्या मुरलीचं शेवटच्या लाईनीमध्ये सांगतात गोड गोड मुलानो आणि फार वर्षापासून मला विसरलेल्या मुलानो, तुम्हाला गोड गोड फार वर्षांनी भेटलेली मुलं आणि मुलांच्या प्रती माता पिता म्हणजे शिवबाबा आणि ब्रह्माबाबा आणि बाप दादा, परत एकदा शिवबाबा आणि आपला मोठा भाऊ म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अगोदर त्याला ज्ञान अवगत झालं परमपिता परमात्म्याचं ब्रह्माबाबाला, तो आपला दादा. त्यांच्या सगळ्यांच्याकडून आपल्याला प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. बघा किती मोठं भाग्य आपल्याला, साक्षात ईश्वरात आपल्याला नमस्कार करतो आणि परमपिता परमात्मा सांगतायत गोड गोड आणि फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात आणि आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा त्याचाही लाडक्या मुलांना नमस्कार, नमस्ते. नमस्ते म्हणजे कधीही न संपणारा असताना बाबांचा नमस्ते. म्हणजे आपला आत्मा कधीही नष्ट होत नाही, तो सदाही अस्तित्वात असतो. म्हणजे आपण आत्मशक्तीला परमपिता परमात्मा नमस्ते करते. म्हणजे आपण किती उच्च झालो, पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे पहिल्यांदा की मी या शरीराला चालवणारा आत्मा परमपिताचं लाडलं मूल आहे. आता मी कसाही असू दे पण मला आता तो परमपिता परमात्मा त्याचं लाडकं मूल म्हणजे सद्गुणी, देवता समान, धर्मात्मा समान, संत महात्मा समान बनवण्यासाठी आलेला आहे आणि तो मला देवपद आणि स्वर्गपद देत आहे. म्हणूनसाठी त्या बाबांनाही आपल्याकडून बाप दादा आणि
आत्म्यांचा पिता परमपिता परमात्म्यालाही आपल्या सगळ्यांच्याकडून याद प्यार आणि नमस्ते नमस्ते बाबा नमस्ते. आणि बाबा आपल्याला धारणेमध्ये सांगत आहेत मुरलीच्या. बाबा मुरलीमध्ये प्रश्न, महावाक्य, धारणा आणि वरदान आणि स्लोगन कशासाठी सांगत असतात माहितीये? कारण मुरली इतकी मोठी असते. मग त्याच्यामधलं जर आपल्या लक्षात नाही राहिलं तर आपल्याला महावाक्य तरी आठवणीत राहावं. अच्छा, महावाक्यही नाही लक्षात राहिलं तर प्रश्न तरी लक्षात राहावा, नाहीतर उत्तर तरी लक्षात राहावं, नाहीतर वरदान तरी लक्षात राहावं, नाहीतर धारणेचा एखादा मुद्दा तरी लक्षात राहावा. अच्छा, धारणाही नाही लक्षात राहत तर मग स्लोगन तरी लक्षात राहावं, म्हणजे बोधवाक्य म्हणजे सुविचार तरी लक्षात राहावं. म्हणून साठी मुरलीची इतकी सुंदर रचना आपल्या जवळ बाबांनी करून पाठवलेली आहे. अभ्यास आपला येतो सद्गतीचा अभ्यास, की काय, की तुम्ही धारणाचे पॉइंट ऐका आता आणि ते लक्षात ठेवा. बाबा सांगतात धारणेमध्ये विनाश होण्याच्या पूर्वी आपल्याकडे काय आहे विनाश वस्तू, तन मन धन, त्याला निष्फळ न जाऊन देता सफळ करा. आणि त्याच्यामुळे काय होईल, सफळ करण्यामध्ये तुमच्याकडून जो पुरुषार्थ होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रथम पावन बनणार आहात. आणि तुमच्या बरोबर तुमचा परिवार, तुमचं कुळ, तुमची दुनिया, तुमचं विश्व पावन बनणार आहे. आणि त्याच्यासाठी वेळ वाया न घालवता तुमच्याकडे जी आहे विनाशी संपत्ती तिला सफळ करा. आणि नंबर 2 ची धारणा आहे, ध्येयधारी पासून मनबुद्धीचा मोह काढून घ्या. ज्या गोष्टी संपणार आहेत त्याचं सत्यता समजा आणि त्याच्यामध्ये दिवस आणि रात्र त्याचाच विचार न करता, त्याच्याच पाठी बुद्धी न दौडवता, जे शाश्वत आहे, ज्याचा विनाश होणार नाहीये, त्या गोष्टींच्या पाठी बुद्धी आणि मन लावा. म्हणून साठी बाबा सांगतात, देहधारांच्या पासून मोह काढून मोहजित बनायचं आहे. आणि देह अभिमान जे प्रथम क्रमांकाचा तुमचा शत्रू आहे, देहाचा अभिमान, मी माझं माझं माझं, हे जे मनोवृत्ती आहे त्याला परिवर्तित करायचं आहे. आणि खरोखर सत्याला ओळखायचं आहे की मी आत्मा परमात्माचा आहे आणि हे शरीर प्रकृतीचं आहे. तर माझं काय, माझं काय, त्या देहाला आणि स्वतःला व्यवस्थितरित्या सांभाळणं आणि त्या परमपिता परमात्म्याच्या ज्ञानाबरोबर स्वतःला चालवणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये आलेले कमजोरी, मायाजाळ, रावण त्याला नष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मी आत्मा परमात्माचं मूल आहे आणि परमधाम मध्ये राहणार आहे. शांतीधाम मधून आलेलो आहे ना आपण. म्हणून सांगतात राम आले, लक्ष्मण आले, सगळे गेले. कसे काय गेले? कारण ते इथे जीवनामध्ये भूमिका करण्यासाठी आलेले होते. जीवन रंगमंचावरती एक विशिष्ट समयामध्ये प्रत्येकाला भूमिका मिळालेली असते, एक पाठ मिळालेला असतो. पण आपण आहे मे परमपिता परमात्म्याचं मूल, म्हणून परमपिता परमात्म्याचा विनाश नाही, तसाच आत्म्याचाही विनाश नाही, पण शरीराचा मात्र विनाश होतो. म्हणजे शरीर प्रकृतीला परत द्यावं लागतं, मृत्यू होतो शरीराचा. म्हणून साठी परमपिता परमात्मा म्हणतायत की, काय म्हणतात परमपिता परमात्मा, देह अभिमानाचा जो प्रथम शत्रू तुमच्या पाठी लागलेला आहे त्याला तुम्ही ओळखा आणि त्याच्यावरती विजय प्राप्त करा. तर देहाचा अभिमान सोडून आत्म्याचा अभिमान ठेवा आणि परमात्म्याचा अभिमान ठेवा, परमात्मा भान ठेवा. आणि प्रकृतीने दिलेली ही कृपा तिच्या शरीरावरती, तिला शरीर वापस देण्याच्या अगोदर प्रकृतीलाही तुम्ही शांत बुद्धीने सुखद राहून तिलाही चांगली शक्ती द्या, तिला व्हायब्रेशन द्या, तिची कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून साठी बाबा सांगतात, प्रथम नंबरचा जो शत्रू आहे तुमच्यावर अशी, जे मनामध्ये देहाचा अभिमान आहे त्याच्यावरती विजय प्राप्त करा आणि इतर संघाला सोडून बुद्धी योग परमपिता परमात्म्याजवळ जोडा. हे तुम्हाला करायचे आजच्या दिवसामध्ये धारणा. आणि वरदानामध्ये बाबा सांगतात, मनन शक्तीद्वारे शक्तिशाली बनून विघ्नांची शक्ती समाप्त करणार. विघ्नांनाच मनशक्तीद्वारा म्हणजे आत्मशक्ती, आत्मविश्वास, मनशक्तीद्वारे शक्तिशाली बनून विघ्नांना समाप्त करणारे, शक्ती प्राप्त करणारे तुम्ही आणि सर्व आकर्षणांच्या मधून मुक्त होणारे पण तुम्हीच. हे बाबांच्याकडून आपल्याला वरदान प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे ते वरदानाच्या विस्तारामध्ये आहे. वर्तमान वेळी मनन शक्तीद्वारे आत्म्यामध्ये सर्व शक्ती भरण्याची आवश्यकता आहे. आत्म्यामध्ये शक्ती कुठून भरणार? परमपिता परमात्म्याला मनबुद्धी लावल्यानंतर शक्ती यायला सुरुवात होते, कारण तो
पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस कडूनच आपल्या आत्म्यामध्ये आत्मा बॅटरीमध्ये लाईट भरणार ना, शक्ती भरणार ना. तर बाबा सांगतात वर्तमान वेळी मनशक्तीद्वारे आत्मामध्ये सर्व शक्ती भरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अंतर्मुखी बनू. अंतर्मुखी म्हणा, मुख अंदर म्हणजे आतमध्ये कोण आहे? आत्मा. आणि आत्म्याचं कोण आहे? मनबुद्धी संस्कार. म्हणजे मनबुद्धीला शांत करायचा संस्कार स्वतःवरती करून घ्यायचे आहेत. आपण तोंडाने बोलत नसलो तर आपण म्हणतो गप्प झालेला आहे, गप्प झालेला आहे, चुप्प बसलेला आहे. पण अंतर्मुखी म्हणजे आतमध्ये जे मनाचं दिवस आणि रात्र वाच्यता चाललेली आहे त्याला लक्षात घ्यायचंय आणि अंतर्मुखी व्हायचंय. मनाची बडबड दिवसभर चालवली आहे. ती बडबड सफळ असली पाहिजे, सार्थक असली पाहिजे, सकारात्मक असली पाहिजे. बाबांच्या आठवणीची बडबड असली पाहिजे. म्हणजे मनामध्ये दिवसभर सकारात्मक विचार असले पाहिजेत. मग परिस्थिती कशी असू दे, तेव्हा ते मन काय करल? सशक्त होईल आणि परमपिताकडून शक्ती घेण्यासाठी पण ते सक्षम होईल. म्हणूनसाठी बाबा सांगतात, अंतर्मुखी बना. म्हणजे मनाचंही बोलणं कशा प्रकारचं असायला पाहिजे किंवा मन शांत असलं पाहिजे किंवा एकाच मंत्रामध्ये स्थिर असलं पाहिजे. ओम शांती किंवा मी परमपिताचं लाडकं बाळ आहे आणि परमपिता मला सद्गती देत आहेत. सद्गती माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मीच मुक्ती प्राप्त करणारा इष्ट देव आहे. असे उच्च विचारांचे संकल्पनामध्ये आपल्या मनाला रमण करायची सवय लावायची आहे. म्हणजे अंतर्मुख व्हायचं आहे. कारण कधी-कधी आपण तोंडाने गप्प असतो, पण मनामध्ये किती विचार चाललेले असतात. व्यर्थ. मनाला आत्मविश्वास देणारे नाही, मनाचा विश्वास कमी करणारे, की इतरांचे कमी बघणारे, काही विचित्र विचार चाललेले असतात. आपण आपलं परीक्षण करायचं आहे आणि त्या मनाला अंतर्मुख ठेवायचं आहे. म्हणजे आत्मा अंतर्मुख अवस्थेमध्ये राहायचं आहे. त्यासाठी अंतर्मुखी बनून प्रत्येक मुद्द्यावरती, चांगल्या मुद्द्यावरती मंथन करायचं आणि त्याच्यातून समज बाळगायची आहे. तर त्यातून काय निघल? सतगतीचं आणि भाग्याचं विधान आहे. त्याच्यानुसार वर्तन करण्याचं लोणी निघल विचार मंथनामधून. तर बाबा सांगतायत, त्यासाठी अंतर्मुखी बनून प्रत्येक चांगल्या मुद्द्यावरती मंथन करा. तर लोणी जरूर निघेल आणि शक्तिशाली आत्मा बनेल आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड जागृत होईल. म्हणूनसाठी बाबा सांगतायत, असे शक्तिशाली आत्म्यांचे अतींद्रिय सुखाची प्राप्तीचा बी अनुभव करतील. मग आपण जेव्हा बाबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्या मनबुद्धीला त्या विधीने जेव्हा चालवायला प्रयत्न करू, त्या मनबुद्धीने जेव्हा मनाची आणि बुद्धीची शक्ती वापरायला सुरुवात करू, तेव्हा बाबा सांगतात तुम्हालाही अतींद्रिय सुखाची प्राप्ती, जी अतींद्रिय सुखाची प्राप्ती आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना झालेली, समर्थांना झालेली आणि गोपियांना सुद्धा अतींद्रिय सुख म्हणजे मनबुद्धीची शांती आणि मनबुद्धीमध्ये शक्ती कशी येते हे जेव्हा समजायला लागतं, ते आहे अतींद्रिय सुख. इंद्रिय म्हणजे आपले हे कर्मचारी, इंद्रिय म्हणजे मनबुद्धी संस्कार आतले कर्मचारी. अतिइंद्रिय, इंद्रिय मधलं कर्म करणारी वस्तू. मग आत्मा मनबुद्धीद्वारा कार्य करत असतो आणि आत्म्याचं शरीर, आत्मा अजून काय करत असतो? बाहेरची कर्म इंद्रिय, बघण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, समजण्याची शक्ती, स्पर्श शक्ती, हे आहे बाहेरचे कर्म इंद्रिय. तर आतले कर्म इंद्रिय आणि बाहेरचे कर्म इंद्रिय. तर बाबा काय सांगतात की आत्म्याची, असं जर तुम्ही बाबांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मनबुद्धीला आपण चालवायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला अतिइंद्रिय सुखाची प्राप्ती व्हायला लागते. अतिइंद्रिय सुखाची प्राप्तीचा अनुभव करतील आणि त्यांना अल्पकाळाची कोणतीही वस्तू आपल्याकडे आकर्षित नाही करणार आहे. आणि ह्या वस्तूंच्या मधून, विनाशी वस्तूंच्या मधून काही प्राप्ती किंवा काही मनी इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रचंड आपली इच्छा असते. त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर तरी आपल्याला दुःखाचा अनुभव नाही होणार आहे. कारण आपण अतिइंद्रिय सुखामध्ये राहायला शिकलेलो असतो, शिकत आहे. तर बाबा सांगतात की त्याच्या मगन अवस्थेद्वारे जी आता मी परत एकदा वाचते वरदानाचा विस्तार. बाबा सांगतात की त्यासाठी अंतर्मुखी बनून प्रत्येक मुद्द्यावरती मंथन करा, तर लोणी निघेल आणि शक्तिशाली बनाल. अशा शक्तिशाली आत्म्यांनाच अतींद्रिय सुखाच्या प्राप्तीचा अनुभव होईल. त्यांना अल्पकाळाची कोणतीही वस्तू आपल्याकडे आकर्षित करणार नाही. त्याच्या मगन अवस्थाद्वारे जी आत्मशक्तिशाली स्थिती बनते, त्यामुळे
ते स्वतःच्या विघ्नाला समाप्त करणारे विघ्नहर्ता सारखे शक्तिशाली बनतील. हे आहे आजचं आपल्याला मिळालेलं वरदान बाबांच्याकडून. आणि बोधवाक्य आहे म्हणजे सुविचार आहे आजच्या मुरलीचा. ब्राह्मण संसारामध्ये सर्वांकडून सन्मान प्राप्त करण्याचे तख्त नसीन बनतात. ब्राह्मण संसारामध्ये सर्वांकडून सन्मान प्राप्त करणारेच तख्त नसीन बनतात. म्हणजे आपण ब्रह्मकुमार कुमारी बनल्यानंतर आपल्याकडून जे सुंदर कर्म होणार आहे, सेवेचं, ज्ञानदानाचं आणि योगदानाचं, त्याच्यामध्ये धारणेचं कर्म आणि त्याच्यामधून स्वतःलाच उच्च पदप्राप्ती होणार आहे. कारण आपण आपल्या व्यवहारामुळे, आपल्या संस्कारामुळे सगळ्यांच्या मनामध्ये जागा बनवणार आहे. आणि ही जी जागा प्राप्त होणार आहे त्याच्यानंतरही आपल्याला देवपदामध्ये सुद्धा उच्च पदप्राप्ती होणार आहे. त्याच्यासाठी आपण इतका वेळ परमपिता परमात्म्याच्या ज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपण त्या परमपिता परमात्म्याचेच आभार करूया. त्यांनी इतका वेळ माझ्या बुद्धीला एकाग्र बसवलं आणि मला हे ज्ञान घेण्याचा आवड निर्माण करून दिलेली आहे. त्याच्यावरती विचारसागर मंथन करून मला सद्गती प्राप्त करण्याची जी आता परमपिता परमात्म्याने बुद्धी आणि संधी आणि या प्रकृतीने मला वेळ दिलेला आहे, उचित साधनं दिलेले आहेत सगळे, त्याच्यासाठी त्या परमपिता परमात्म्यालाही, शिवबाबांना आपल्याकडून खूप खूप धन्यवाद, अनगणित शुक्रिया. ओम शांती. धन्यवाद.